आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे का फायनान्शियल इयर 2019-20 हे नुकतंच 31 मार्च 2020ला कंप्लीट झालेलं आहे. तरी मधल्या काही काळामध्ये काही लोकांना थोडंसं मिसअंडरस्टँडिंग किंवा काही कन्फ्युजन आलेलं होतं का बुवा जसं जी-एस-टी रिटर्न्सच्या डेट ह्या 30 जून 2020 पर्यंत एक्सटेंड केलेल्या आहेत. तर त्याप्रमाणेच फायनान्शियल इयर हे एक्सटेंड केलेलं आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही आहे. फायनान्शियल इयर हे कुठल्याही परिस्थितीमध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंतच आहे. तर त्यामुळे 1 एप्रिल 2020 पासून नवीन फायनान्शियल इयर हे सुरू झालेलं आहे. आता आजचा आपला अजेंडा जो आहे मीटिंगचा, ह्याच्यामध्ये नवीन फायनान्शियल इयर 2020-21 कसं क्रिएट करायचं, त्यानंतर टॅलीचं जे लेटेस्ट नवीन व्हर्जन आलेलं आहे 6.6.1 तर त्याच्यामध्ये काय मेजर ॲडव्हांटेजेस आहेत आपल्याला आणि जी-एस-टीचे जे रिटर्न्स आहेत, जी-एस-टी-आर 1, 2 आणि 3B तर या संदर्भामध्ये काही चेंजेस बदल जे आलेले आहेत, तर ते आपण आपल्या सिस्टमला कसे इन्कॉर्पोरेट करायचे याच्याप्रमाणे आपण ते समजायचा प्रयत्न करतोय आणि जे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये सुद्धा टाईप करू शकतात. तर शक्यतो त्या प्रश्नांची उत्तरं ही मी सेशनच्या शेवटी द्यायचा प्रयत्न करेल, तर जेणेकरून इतरांना कोणालाही मध्ये डिस्टर्बन्स नाही होणार. तर आपण आता आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया त्या केसमध्ये. हाऊ टू क्रिएट फायनान्शियल इयर 2020 अँड 21. तर आता याच्यासाठी मी टॅलीचं स्क्रीन शेअर करतोय आपल्या सर्वांपुढे. टॅलीची स्क्रीन दिसतेय का आपल्याला? शुभम, टॅलीची स्क्रीन दिसते? हो, हो. ओके. दिसते. गेटवे ऑफ जसं टॅलीची स्क्रीन दिसते. ओके, व्हेरी गुड. आता जसं आपण बघू शकतो, तर टॅलीच्या स्क्रीनमध्ये आपल्याला एक कंपनी दिसते, अपेक्स इलेक्ट्रिकल्स या नावानी. ही एक डेमो कंपनी आहे आणि जर आपण इथे वरती जर करंट फायनान्शियल इयर पिरियड जर आपण बघितला, तर हा इथे दाखवतो 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020. सी आता फायनान्शियल इयर आपण 2 प्रकारे बदल करू शकतो किंवा नवीन इयर क्रिएट करू शकतो. एक पहिलं ऑप्शन असं राहतं त्या केसमध्ये का जी आपली लास्ट फायनान्शियल इयर म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 ही कंपनी आपण स्प्लिट करू शकतो. म्हणजे ती डिव्हाईड करू शकतो. जेणेकरून त्यातनं 2 कंपन्या आपल्या तयार होतील. एक लास्ट फायनान्शियल इयरची कंपनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 आणि अजून एक कंपनी क्रिएट होते 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2020. पण बऱ्याचशा ठिकाणी आपण असं ऑब्झर्व्ह केलेलं आहे का जर आपण फायनान्शियल इयर जर याप्रमाणे जर स्प्लिट केलं तर काय होतंय का नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच इमिजिएटली हे आपले अकाउंट्स फायनलाइज होत नाही. जनरली हे अकाउंट्स आपले फायनलाइज होता होता जून, जुलै, ऑगस्ट वगैरे येतात आणि आता आपल्या सर्वांनी ऐकलं पण असेल आणि वाचलेलं पण असेल का फायनान्स डिपार्टमेंटनी या वर्षीची जी इन्कम टॅक्सची जी डेट आहे, ही डेट आपल्याला 30 नोव्हेंबर 30th नोव्हेंबर 2020 पर्यंत एक्सटेंड करून दिलेली आहे. तर त्यामुळे बहुतेक ठिकाणी 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत नवीन म्हणजे एक्झिस्टिंग फायनान्शियल इयर हे काही स्प्लिट होणार नाहीये. तर त्याच्यासाठी आता आपण नवीन वर्षाचं म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून बिलिंग कसं सुरू करायचं, तर यासाठी आता काही स्टेप्स सांगायचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे जसं मी पहिलं ऑप्शन आपल्याला सांगितलं, की त्याच्यामध्ये आपण कंपनी ही स्प्लिट करून वापरतोय. तर त्याच्याऐवजी आपल्याकडे अजून एक ऑप्शन असतं का जी आपली एक्झिस्टिंग कंपनी आहे म्हणजे 2019-20 या वर्षाची कंपनी आपण ही अजून 1 वर्षाकरता एक्सटेंड करू शकतो. तर जो सावधानतेचा इशारा आहे किंवा वैधानिक इशारा हा आम्ही प्रत्येक वेळेला देतो का बुवा आपण कुठलंही काम करण्याच्या पूर्वी टॅली कंपनीचा आपला बॅकअप घेतला पाहिजे. बहुतेक लोकांना बॅकअप कसा घेतला जातो हे माहिती आहे. पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा एक शॉर्टमध्ये स्टेप सांगून देतो. ज्यावेळेला आपण टॅलीमध्ये कंपनी सिलेक्ट करतो, तर तुमच्या उजव्या हाताला जो डार्क ग्रीन कलरचा टूलबार आहे, त्याच्यावरती एक बटन आहे अल्टर F3 कंपनी इन्फो. त्याला क्लिक केल्यानंतर इथे तुमच्याकडे बॅकअप म्हणून एक ऑप्शन येतं. बॅकअपला एंटर करा. इथे 2 रो दाखवेल सोर्स आणि डेस्टिनेशन.
तर सोर्स तसाच ठेवायचा आहे. डेस्टिनेशनमध्ये फक्त आपल्याला जिथे बॅकअप घ्यायचा आहे, ते फोल्डर आपण तिथं टाइप करतो आणि ते केल्यानंतर जेवढ्या मला कंपन्यांचा बॅकअप हवा आहे, तेवढ्या कंपन्या मी इथे सिलेक्ट करतो आणि ॲक्सेप्ट केलं, की याप्रमाणे त्याचा तो बॅकअप तिथे रेडी करून घेतो. ही सर्वात पहिली स्टेप आहे. कारण आपल्याला कसं आहे ना, का आपल्याला हे माहिती नसतं का कधी भविष्यामध्ये आपल्याला जुन्या व्हर्जनची सुद्धा कंपनी लागू शकते. तर त्याच्यासाठी एक प्रिकॉशन म्हणून आपण हे बॅकअप घेतो आहे. बॅकअप घेतल्यानंतर पुढची स्टेप ही आहे का याच्यामध्ये चेंज पिरियड करायचा. त्याचा शॉर्टकट की आहे अल्टर F2. तर हे केल्यानंतर आपल्याला समोर स्क्रीनवरती दिसतंय करंट पिरियड फ्रॉम 1/4/19 ते 31/3/2020. तर इथे आपण फ्रॉमची जी डेट आहे ती जशीच्या तशी ठेवायची आहे आणि टूच्या डेटमध्ये जी 31/3/2020 आहे त्याच्याऐवजी तिथे डेट टाकायची आहे 31/3/2021. ओके. म्हणजे आता जर तुम्ही लेफ्ट टॉपला जर बघितलं इथे, तर कंपनीचा जो पिरियड आहे हा 1/4/2019 ते 31/3/2021 म्हणजे अशी ही सलग 2 वर्षाची कंपनी माझी क्रिएट झालेली आहे. ही पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप अशी आहे का जी-एस-टीच्या नोटिफिकेशननुसार आपल्याला म्हणजे 2 कॉन्झिक्युटिव्ह वर्षाचे जे इन्व्हॉइसेस आहे, त्यांचा नंबर आपण सेम ठेवू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी डिफरन्स असला पाहिजे. आयदर तो नॉमेनक्लेचरमध्ये असू द्या किंवा प्रिफिक्समध्ये असू द्या किंवा सफिक्समध्ये असू द्या. तर आता या गोष्टी कशा इन्कॉर्पोरेट करायच्या? तर त्याच्यासाठी अकाउंट्स इन्फो, त्यानंतर व्हाउचर टाइप्स आणि त्यानंतर ऑल्टर. आता आपल्यापैकी बऱ्याचशा ठिकाणी बरेचसे जे क्लायंट आहेत, कोणी व्हाउचर टाइप सेल्स वापरतंय, कोणी जी-एस-टी सेल्स वापरतंय, कोणी जी-एस-टी सेल्स किंवा सेल्स जी-एस-टी. तर जे कुठलं व्हाउचर टाइप आपण लास्ट इयरला वापरत होतो, ते व्हाउचर टाइप आपण इथे ओपन करायचं आहे. ते ओपन केल्यानंतर थोडंसं खाली आलं, की इथे मेथड ऑफ व्हाउचर नंबरिंग आयदर ऑटोमॅटिक किंवा ऑटोमॅटिक विथ मॅन्युअल ओव्हरराईड हे ऑप्शन असतं. आणि लास्टला ऑप्शन मिळतं मला यूज ॲडव्हान्स कॉन्फिगरेशन. ते बाय डिफॉल्ट नो असतं. त्याला तिथे आपण येस केलं आणि एंटर केलं, की त्यानंतर एक नवीन एक विंडो ओपन होते. ज्याच्यामध्ये स्टार्टिंग नंबर, न्यूमेरिक विड्थ आणि प्रिफिल विथ 0 हे जसेच्या तसे ठेवायचे आहेत. आणि रिस्टार्ट ऑफ नंबरिंगमध्ये म्हणजे जिथे खाली 3 व्हर्टिकल कॉलम मिळतील, रिस्टार्ट नंबरिंग, प्रिफिक्स डिटेल्स आणि सफिक्स डिटेल्स. तर रिस्टार्ट नंबरिंगमध्ये जर पहिलं रेकॉर्ड जे काही असेल, त्यानंतर एक अजून नव्याने रेकॉर्ड ॲड करायचा आहे. 1 एप्रिल 2020, 1 एप्रिल 2020. त्यानंतर स्टार्टिंग नंबर 1, पर्टिक्युलर्स इयरली. आता बऱ्याचशा ठिकाणी या मधल्या काही काळामध्ये काही क्लायंटनी मला किंवा आमच्या कलीगला फोन केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे का बा आम्हाला हे जे इनव्हॉइस नंबर आहे, हा आम्हाला 1 नंबरपासून नको आहे, तर तो आम्हाला 1001 पासून हवा आहे. जर आपल्याला सपोज तो 1001 पासून जर सीरीज चालू करायची असेल, तर मग इथे आपण नंबर 1 न टाकता इथे आपण 1001 टाकायला पाहिजे. ओके. म्हणजे मग जेणेकरून माझा इनव्हॉइस नंबर हा 1001 पासून चालू होईल. त्यानंतर प्रिफिक्समध्ये आल्यानंतर इथे मी अजून एक रेकॉर्ड ॲड केलंय 1 एप्रिल 2020 आणि इथे कंपनीचं ॲब्रिव्हिएशन आणि इयर टाकलेलं आहे. तर तुम्ही 2 पद्धतीने करू शकता. आयदर प्रिफिक्समध्येच इयर टाकू शकता किंवा जर सपोज मला प्रिफिक्समध्ये इयर नकोय आणि मला इनव्हॉइस नंबर नंतर मला इयर जर हवा असेल, तर मग ह्याप्रमाणे इथे मी टाकू शकतो आणि स्लॅश 2021 ओके. आणि याप्रमाणे इथे याला मी सेव्ह केलं. तर आता मी सेव्ह केल्यानंतर सपोज मी आता एक नवीन जर मी व्हाउचर क्रिएट करायचा जर प्रयत्न केला अकाउंटिंग व्हाउचर्समध्ये आणि सेल्समध्ये गेल्यानंतर आता बघा वरती गेल्यानंतर आता जर मी करंट पिरियडची जर डेट घेतली 1/4/2020 तर इथे बघा आता जर वरती टॉपला जर बघितलं मी तर कंपनीचा शॉर्ट फॉर्म ऑब्लिक इनव्हॉइस नंबर 1001 ऑब्लिक फायनान्शियल इयर 2020-21. तर याप्रमाणे आपण नवीन हॅलो. हॅलो. हां बोला.
तर याप्रमाणे आपण न्यू फायनान्शियल इयर 2020-21 टॅलीमध्ये कंटिन्यू करू शकतो. करतो कधी. हॅलो. हॅलो. करा सर. हॅलो. हॅलो. हां, बोला. कोण बोलतंय? नाही कंटिन्यू करा. हां, प्लीज. ओके, ओके सर. आणि सर्वात महत्त्वाचं, जसं आपण हे नवीन फायनान्शियल इयर क्रिएट करण्याच्या पूर्वी जसा बॅकअप घेतलेला होता, तसाच फायनान्शियल इयर क्रिएट केल्यानंतर सुद्धा डेली बेसिसवरती बॅकअप हा आपला घेतला गेला पाहिजे. ओके सर. आता याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी एक कॉन्सेप्ट एक असा पण रिक्वायरमेंट येते का बुवा काही ठिकाणी काही लोकं कॅश सेलची सीरीज वेगळी वापरतात, क्रेडिट सेलची वेगळी वापरतात, लेबर जॉबची वेगळी वापरतात. तर सेम लॉजिक दोन्ही तिन्ही व्हाउचर टाइप्सला ॲप्लिकेबल राहील. जे जे व्हाउचर टाइप्स आपल्याकडे ॲप्लिकेबल असतील, आपल्याला सेम कॉन्सेप्ट त्या त्या व्हाउचर टाइपला ॲप्लाय करायचा आहे. ओके. तर या संदर्भामध्ये जर काही कोणाला कुठे प्रश्न जर असतील, तर तुम्ही फक्त चॅट बॉक्समध्ये जरी टाइप करून ठेवलं, तरी सुद्धा त्याचा आन्सर मला देता येईल. आता दुसरा जो पॉइंट आहे आपला, नाऊ व्हॉट्स न्यू इन टॅली ERP9 रिलीज 6.6.1. जी. आता आपल्यापैकी बरेचसे जण जे आहेत ना, हे 6+ रिलीजमध्ये आहेत, पण लेटेस्ट रिलीजमध्ये अजून जे आलेले नसतील, तर त्यांना रिक्वेस्ट ही आहे का लेटेस्ट रिलीजमध्ये आल्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी या त्यांना स्मूथिंग होणार आहे किंवा ईझी होणार आहेत. सर्वात पहिला ॲडव्हांटेज आपल्याला टॅली 6.6.1 रिलीजमध्ये असा आहे का तुम्ही तुमच्या टॅली कंपनीचे रिपोर्ट्स हे तुमच्या मोबाईलवरती ब्राउज करून बघू शकतात. जे जसं डेटर्स आउटस्टँडिंग, क्रेडिटर्स आउटस्टँडिंग, स्टॉक पोझिशन, बॅलन्स शीट वगैरे जे या स्वरूपाचे जे रिपोर्ट्स आहेत, ते तुम्ही 6.6.1 अपडेट करून बघू शकतात. आणि सेकंड सर्वात महत्त्वाचा ॲडव्हांटेज आता आपल्याला टॅलीने आणून दिलेला आहे का बुवा जी-एस-टीचं जे आपलं रिटर्न आहे, जी-एस-टी-आर 3B म्हणजे विच इज नथिंग बट अ कॉम्प्युटेशन किंवा कॅल्क्युलेशन जे आपण म्हणतो का बुवा मला जी-एस-टी माझा आउटवर्ड मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट ITC तर यातला डिफरन्स किती आहे, हा रिपोर्ट मला 3B मध्ये दिसतो. तर आता टॅलीने या लेटेस्ट रिलीजमध्ये एक आपल्याला फॅसिलिटी अशी आणून दिलेली आहे का हे टॅलीचा हा जो रिपोर्ट आहे जी-एस-टी-आर 3B हा रिपोर्ट आपण डायरेक्टली एक्सेल शीटला MS एक्सेल, मायक्रोसॉफ्ट एक्सेलला आपण एक्सपोर्ट करू शकतो. यापूर्वी फक्त जी-एस-टी-आर 1 म्हणजे सेल्सचा रिपोर्ट आणि जी-एस-टी-आर 2 पर्चेसचा रिपोर्ट फक्त हे 2च रिपोर्ट एक्सपोर्ट करता येत होते एक्सेलला. पण आता इथून पुढे 3B हा रिपोर्टसुद्धा एक्सेलला एक्सपोर्ट करता येईल. तर आता मी आपल्या सगळ्यांना टॅलीच्या स्क्रीनमध्ये घेऊन जाऊ इच्छितो आणि इथे हे जे लेटेस्ट व्हर्जन आहे, हे अपडेट केल्यानंतर जी-एस-टी-आर 3Bचा काय ॲडव्हांटेज मिळतो, हे समजवायचा प्रयत्न किंवा दाखवायचा प्रयत्न करतो आहे. आता स्टॅट्युटरी रिपोर्ट जर मला बघायचा जर असेल, तर त्याचं नॅव्हिगेशन आहे D फॉर डिस्प्ले, त्यानंतर O फॉर स्टॅट्युटरी रिपोर्ट आणि G फॉर जी-एस-टी. आणि त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे जी-एस-टी-आर 3B. शुभम, टॅलीची स्क्रीन दिसते का? हो, दिसते. दिसते. ओके. GSTR 3B दिसते. जी-एस-टी-आर 3B दिसते, राईट. आता हा जो जी-एस-टी-आर 3B रिटर्न आहे, याला मी एंटर केल्यानंतर इथे मला हा रिपोर्ट दिसतो आहे आणि तुमच्या राइट हँड साइडला उजव्या हाताला डार्क ग्रीन कलरचा जो एक टूल बार आहे, तिथे एक्सपोर्ट रिटर्न म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे. याला इथे मी क्लिक केल्यानंतर पूर्वी फक्त जेसॉन हे एकमात्र ऑप्शन दाखवत होता, जे पोर्टलला अपलोड करण्याचं साधन आहे. पण आता मला तो एक ऑप्शन देतोय एक्सेलमध्ये आणि इथे एंटर केल्यानंतर आणि इथे याला मी एक्सपोर्ट केल्यानंतर तो मला इथं ऑप्शन दाखवतोय का बुवा ही जी जी-एस-टी-आरची जी 3Bची युटिलिटी आहे, ही सर्वात पहिले आपल्याला पोर्टलवरनं डाउनलोड करायला पाहिजे. तर ती डाउनलोड करण्यासाठी एकदम सिंपल आहे. तुम्ही जी-एस-टीच्या पोर्टलला एंटर करा आणि तिथे आउटपुटचं म्हणजे डाउनलोडचा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे.
ते डाउनलोडचं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलं की तुम्हाला ती युटिलिटी मिळते आणि ती युटिलिटी फक्त तुम्ही तुमच्या एक्सपोर्ट फोल्डरला जर तिथे पेस्ट केली तर तिथे तो ऑपरेट करता येतो तुम्हाला. आता इथं मी ह्या एक टेस्टिंग फोल्डरला इथं मी डाउनलोड केलेली आहे आणि ह्याला एंटर केल्यानंतर आता बघा त्यांनी इथं एरर दिलेली नाहीये. आता तो मला विचारतोय का बा हा रिपोर्ट मी एक्सपोर्ट करू. मी इथं येस म्हटल्यानंतर आणि ॲक्सेप्ट येस केलं की बघा हा जो 3B हा जो रिपोर्ट आहे हा डायरेक्टली तुमचा मायक्रोसॉफ्ट एक्सेल MS एक्सेलला एक्सपोर्ट करता येईल. बऱ्याचशा लोकांचा प्रश्न हा राहतो का बुवा 3B एक्सेलला एक्सपोर्ट करून काय ॲडव्हांटेज आहे? बेसिक कॉन्सेप्ट एक असा असतो का बऱ्याचशा वेळेला काही एंट्र्या किंवा काही गोष्टी अशा असतात का बुवा ज्या मला सॉफ्टवेअरला एंटर करायच्या नाही आहेत, पण मला त्या रिटर्नमध्ये इन्कॉर्पोरेट करायच्या आहे. तर अशा वेळेला मी हे 3B हा जो रिपोर्ट आहे, हा मी एक्सेलला एक्सपोर्ट करून आणि त्याच्यामध्ये नेसेसरी चेंजेस करून आयदर तो रिपोर्ट मी माझ्या कन्सल्टंटला देऊ शकतो किंवा मी स्वतः त्याला ऑफलाईन युटिलिटीमधनं कन्व्हर्ट करून आणि GSTNच्या पोर्टलला अपलोड करू शकतो. आता जर इथे आपण टॅलीच्या स्क्रीनमध्ये जर आपण इथे बघितलं, तर बघा इथे हा टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे सेल्सची दाखवतोय ₹2,83,160.18 आणि तत्पूर्वी मला क्रेडिट GST जे पेएबल आहे तो दाखवतोय ₹50,968.82. जर आता मी हाच रिपोर्ट एक्सेलमध्ये जर बघितला, तर इथं बघा दाखवतोय तो मला का बुवा नेट क्रेडिट जे अवेलेबल आहे ₹43,498.17 आणि जर इथे मी वरती जर इकडे आलो, तर इथं बघा दाखवतोय का बुवा माझी जी 3.1 जो डिटेल्स आहे ₹2,83,160.18 आणि GST दोन्ही मिळून आहे हा माझा ₹50,800. ओके. 43,498.17 तर याप्रमाणे हे डिटेल्स मला इकडे उपलब्ध होतात. आणि इव्हन ह्याच्यामध्ये ह्या ज्या शीट आहे हे पूर्णतः एडिटेबल आहे. म्हणजे आता जर तुम्ही इकडे जर बघितलं तर हे जे आहे ही एक्सेल टेम्प्लेट नाही आहे, तर हे प्युअर एक्सेल शीट आहे का जिथे तुम्ही चेंजेस करून याच्या व्यतिरिक्त आणि तो रिपोर्ट फायनली CA किंवा कन्सल्टंटला तुम्ही तिकडे सबमिट करू शकतात. राइट? तर या 3B संदर्भामध्ये काही कुठे कोणाला प्रश्न आहेत, काही क्वेरी आहेत? ओके. आता थोडंसं ह्या एक्सपोर्टच्या नंतर ह्या 3B रिपोर्ट संदर्भामध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन मी शेअर करू इच्छितो. एक सर्वात पहिला पॉइंट हा आहे का हा जो रिपोर्ट आहे 3B म्हणजे हा समरी दाखवतोय का बुवा मी त्या पर्टिक्युलर गिव्हन पिरियडमध्ये किती अमाउंटचं वर्थ सेल्स केलेलं आहे आणि त्याच्यावरती मला GST किती भरायचा आहे आणि लाईन नंबर 4 मध्ये दाखवतोय का माझ्याकडे क्रेडिट किती उपलब्ध आहे आणि दोघांचा जो काही डिफरन्स घेतल्यानंतर तेवढं अमाउंट मला जर माझं सपोज पेएबल अमाउंट जास्त जर असेल, तर मला GST भरावा लागणार आहे आणि या केसमध्ये एक्झाम्पलमध्ये असं दिसतंय का माझ्याकडे क्रेडिट जास्त आहे आणि मला ड्युटी पेएबल ही मला GST पेएबल ही अमाउंट कमी आहे. म्हणजे थोडक्यात या एक्झाम्पलमध्ये तो हे दाखवतोय का बुवा ही जी अमाउंट आहे, एवढी अमाउंट तुम्ही नेक्स्ट डिफरन्स अमाउंट ही नेक्स्ट मंथला कॅरी फॉरवर्ड करू शकतात. आता ह्या रिपोर्टचे काही 2-3 ट्रबल शूटिंगचे पॉइंट्स जरा सांगू इच्छितो. हा रिपोर्ट बेसिकली आपल्याला काय दाखवतोय का फर्स्ट रो मला काय दाखवतोय टोटल नंबर ऑफ वाउचर्स फॉर द पिरियड. म्हणजे आता इथे जर मी हा पिरियड जो घेतलेला आहे, हा पिरियड आहे माझा 1 सप्टेंबर 2019 ते 30 सप्टेंबर 2019. तर या गिव्हन पिरियडमध्ये टोटल एंट्रीज झालेल्या आहे 29. त्यापैकी माझ्या GST रिटर्नसाठी ॲप्लिकेबल एंट्रीज आहेत 11. नंतर बऱ्याचशाला काय होतं का इथे नो डायरेक्ट इम्प्लिकेशन इन रिटर्न्स काही एंट्रीज अशा असतात का बाबा ज्यांचा या रिटर्नशी संबंध नसतो. फॉर एक्झाम्पल जर्नल व्हाउचर असू शकतील, कॉन्ट्रा व्हाउचर असू शकतील, ऑर्डर व्हाउचर असू शकतील. तर ह्या स्वरूपाचे जे व्हाउचर्स आहेत यांचा या रिटर्नशी डायरेक्ट कुठेही लिंक नसतो. तर अशा वेळेला त्या एंट्री आपल्याला तिथे इग्नोर केल्या तरी माझ्या फायनल रिटर्नमध्ये फरक नाही पडत. आता
नॉट रिलेव्हंट फॉर रिटर्न्स 18 एंट्रीज दाखवतोय आणि लास्टला दाखवतोय मला इनकम्प्लीट ऑब्लिक मिसमॅच इन्फॉर्मेशन टू बी रिझॉल्व्ड. आता आपल्याकडे टॅलीमध्ये ब्युटी ही आहे, झिरो इज अ हिरो. नॉर्मली झिरोला निगेटिव्ह विचारात कन्सिडर केलं जातं. पण आता कोविड-19च्या पॅन्डेमिकमध्ये आपण हे समजायचा प्रयत्न केलेला आहे का निगेटिव्ह गोष्ट ही काय फायद्याची असते किंवा ओके असते. जसं उदाहरणार्थ सपोज कोणाचा टेस्टिंग रिझल्ट जर निगेटिव्ह आला म्हणजे तो हेल्दी आहे किंवा तो पॉझिटिव्ह आहे. तर सेम केस 3B रिटर्नमध्ये अप्लाय होते का जर माझी इनकम्प्लीट किंवा मिसमॅच जर माझा 0 असेल, तर याचा अर्थ खाली दिलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत, ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्या ओके आहेत. आणि इथे जर या मी आता 3.1ला जर एंटर केलं, तर इथे मला दाखवतो का बुवा टोटल माझे सेल्स किती झालेले आहेत, त्याच्यामध्ये जी-एस-टी किती भरायचा आहे. याला इकडे मी एंटर केल्यानंतर इथे मला टोटल इनव्हॉइस वाईज दाखवतो का बुवा कोणत्या डेटला, कुठल्या पार्टीला आणि कुठल्या जी-एस-टी नंबरला मी किती सेल केलेला आहे. हा झाला पार्ट 1 जो सेल्समध्ये येतो. आणि सिमिलर आता 4th नंबरच्या जर रोमध्ये जर मी गेलो तर एलिजिबल आय-टी-सी. आय-टी-सी इज नथिंग बट इनपुट टॅक्स क्रेडिट. याला इकडे एंटर केल्यानंतर हा टोटल क्रेडिट ॲप्लिकेबल इकडे मला दाखवतोय नेट आय-टी-सी अवेलेबल A-B दॅट इज 86,996 आणि याला एकदा इकडे मी एंटर केल्यानंतर इथे मला टोटल नंबर ऑफ हेज मिळतील, एंट्रीज मिळतील का बा मी कोणाकोणाकडनं किती क्रेडिट घेतलेलं आहे. इथे एक गोष्ट मी सांगू इच्छितो आपल्यापैकी बऱ्याचशा व्हॅल्युएबल क्लायंट्सनी आमचे अगोदरचे पण सेमिनार किंवा वर्कशॉप्स अटेंड केलेलं आहे. तर तिथे आम्ही एक गोष्ट प्रकर्षाने सांगत होतो का बुवा तुमची ऑर्गनायझेशन ही या जी-एस-टीच्या सर्कलमध्ये सेंटर पॉइंटवर असते. तुमच्या पुढे तुमचे क्लायंट्स असतात आणि तुमच्या मागे तुमचे सप्लायर असतात. तुम्ही आज जर पर्टिक्युलर एखाद्या कस्टमरचं जर जी-एस-टी इन्व्हॉइस किंवा टॅक्स इन्व्हॉइस बनवलं आणि ते पोर्टलला जर अपलोड केलं, तरच तुमच्या कस्टमरला त्याचं 100% इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा आय-टी-सी घेता येईल. आणि जर तुमच्या सप्लायरनी जर तुमचं इन्व्हॉइस अपलोड केलं, तरच तुम्हाला त्याचं 100% क्रेडिट घेता येईल. तर इथे एक नोटिफिकेशन सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांना का नोटिफिकेशन नंबर 47 नंबरचं नोटिफिकेशन आहे ऑक्टोबर 2019 मधलं. तर त्या नोटिफिकेशनमध्ये एक क्लॉज असा आहे का सपोज तुमच्या वेंडरनी तुमचं एक टॅक्स इन्व्हॉइस बनवलं, हार्ड कॉपी तुम्हाला पाठवली, पण सॉफ्ट कॉपी किंवा पोर्टलला जर त्यांनी रिटर्न भरलं नाही, तर अशा केसमध्ये 47 नंबरच्या नोटिफिकेशननुसार तुम्हाला मॅक्सिमम क्रेडिट हे टोटल क्रेडिटच्या 20% 20% फक्त तुम्हाला घेता येईल. आणि उरलेलं 80% क्रेडिट हे फक्त तेव्हा आणि तेव्हाच ॲप्लिकेबल होईल, जेव्हा समोरचा तुमचा वेंडर ते इन्व्हॉइस पोर्टलला अपलोड करेल. अनफॉर्च्युनेटली किंवा दुर्दैवाने जर तुमच्या वेंडरनी जर ते तुमचं टॅक्स इन्व्हॉइस पोर्टलला जर अपलोड केलं नाही, तर तुम्हाला 2 गोष्टी होतील. एक तर जे 20% क्रेडिट तुम्ही लास्ट मंथमध्ये जर क्लेम केलेलं असेल, अशा इन्व्हॉइसच्या समोर ते तुम्हाला करंट मंथमध्ये रिव्हर्स करायला लागेल. आणि दुसरी गोष्ट फ्रॉम द डेट ऑफ इन्व्हॉइस टिल धिस रिटर्नेबल डेट तुम्हाला त्याच्यावरती 18% इंटरेस्ट भरायला लागेल. तर त्यामुळे प्रत्येक आपल्या माझ्या टॅलीच्या व्हॅल्युएबल क्लायंटला रिक्वेस्ट ही आहे का तुम्ही टाईम टू टाईम तुमच्या पोर्टलला व्हिजिट करून आणि ही गोष्ट वेळोवेळी क्रॉस चेक करा की तुमचे सप्लायर हे प्रॉपरली इन्व्हॉइस पोर्टलला अपलोड करतायत किंवा नाही आहे. कारण आता इथनं पुढे हा रूल जो आहे ना, म्हणजे आतापर्यंत काय होतंय का आपण जी-एस-टी-एन पोर्टलला इन्फॉर्म करतो का बाबा माझ्याकडे क्रेडिट किती आहे. इथनं पुढे नवीन रिटर्न्सच्या रेजिममध्ये पोर्टल हे तुम्हाला सांगेल का बाबा तुम्हाला या महिन्यामध्ये किती क्रेडिट ॲप्लिकेबल आहे. राइट सर? जी. तर माझ्या माहितीत 3B रिपोर्ट हा समजलेला असेल बहुतेक. काही अडचण असेल तर मग तुम्ही नोटपॅडमध्ये तिथे टाइप करू शकता. आता जसा मी इकडे उल्लेख केला का बाबा ही जी काही मी 3Bमध्ये मला डिफरन्स जो कॅल्क्युलेट होतोय किंवा फाइंड आउट होतो आहे. आता सर्वात पहिलं महत्त्वाचं ऑप्शन आहे का बुवा मला जे काही क्रेडिट अवेलेबल आहे, तर ते जी-एस-टी-आर-2 कुठनं चेक करायचं? तर त्याच्यासाठी आपण आता इथनं मी 3Bमधनं आपल्या जी-एस-टी-आर-2 रिपोर्टमध्ये शिफ्ट करतोय. से जी-एस-टी-आर-2 ओके.
आता GSTR2ला एंटर केल्यानंतर इथे हा ट्रायंग्युलेशन रिपोर्ट मला दाखवतोय का बुवा मला टोटल ITC अवेलेबल किती आहे. पण हा रिपोर्ट काय दाखवतो का मी किंवा माझ्या अकाउंटंट म्हणा किंवा माझ्या इन हाऊस अकाउंटिंग टीमनी ज्या काही टॅलीमध्ये एंट्र्या केलेल्या आहेत, हा रिपोर्ट त्याचं क्रेडिट दाखवतो आहे. जर आता मला सपोज हा रिपोर्ट पोर्टलशी जर मॅच करायचा असेल, तर त्याच्यासाठी टॅलीनी एक सिंपल आणि सोपी पद्धत आपल्याला दिलेली आहे. आपल्या राइट हँड साइडला जो डार्क ग्रीन कलरचा टूलबार आहे, तिथे एक ऑप्शन दिलेला आहे लोड फाईल. याला क्लिक केल्यानंतर हा रिपोर्ट आपल्याला विचारतो का बुवा GSTN पोर्टलवरनं तुम्ही जो 2A रिपोर्ट जो आहे, ऑटो पॉप्युलेटेड रिपोर्ट आहे, तो जो काही डाउनलोड केलेला असेल, त्याचं लोकेशन कुठे आहे? ते लोकेशन तुम्ही जर इथं दिलं, तर त्याच्यानंतर तो इथे तुम्हाला आउटपुट जी फाईल जनरेट झालेली आहे तुमच्या पीसी किंवा डेस्कटॉपवरती, त्या फाईलचं नाव दाखवतो. ती फाईल तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर टॅली काही सेकंदाचा वेळ घेतो, त्याला व्हॅलिडेट करतो आणि व्हॅलिडेट केल्यानंतर तो मला एक वेट विंडोमध्ये मेसेज दाखवतो का बुवा जे रिटर्न आपण पोर्टलवरनं डाउनलोड केलेलं आहे, त्याच्यामध्ये किती एंट्र्या आहेत आणि त्याच्यापैकी किती एंट्र्या मॅच झालेल्या आहे आणि किती एंट्र्या मिसमॅच आहेत, राइट? आणि त्याच्यासाठी जर आपण इकडे बघितल्यानंतर आपण ज्या नॉर्मल टॅलीमध्ये एंट्र्या करतोय, तर तिथे ह्या एंट्रीज ज्या दिसतायत ह्या आपल्याला रेग्युलर आणि ब्लॅक कलर काळ्या कलरमध्ये दिसतात आणि ज्या एंट्र्या पोर्टलवरनं आपण इम्पोर्ट केलेल्या असतात किंवा मॅच केलेल्या इम्पोर्ट केलेल्या आहेत, त्या आपल्याला डार्क ब्लू कलरमध्ये दिसतात आणि त्या एंट्रीला एंटर केल्यानंतर तो मला दाखवतो का बुवा कुठल्या एंट्र्या आपल्या या पोर्टलशी मॅच होतात आणि कुठल्या एंट्र्या या पोर्टलशी मॅच होत नाहीये. तर आता प्रश्न हा येतो का बुवा ज्या एंट्र्या मॅच झालेल्या आहेत तर त्यांचा तर काही प्रश्न नाहीये. पण ज्या एंट्र्या मॅच होत नाहीये, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे का जे आपले व्हेंडर आहेत त्यांना इन्फॉर्म करायला पाहिजे का सर तुम्ही ह्या इन्व्हॉइसेस ज्या आहेत, या कृपया पोर्टलवरती अपलोड करा, तरच आम्हाला त्याचं क्रेडिट मिळेल. इथं एक गोष्ट नमूद करू इच्छितो, हालाकी ती ॲक्चुअली बिझनेस फर्टिनिटीला थोडीशी त्रासदायक आहे, पण ही इथं मेन्शन करणं गरजेचं आहे का बऱ्याचशा मोठ्या-मोठ्या कंपन्या ह्या आपल्याला व्हेंडर रेट असतात किंवा आपण त्यांच्याकडनं रॉ मटेरियल खरेदी करतो, पण त्या या एंट्र्या पोर्टलला अपलोड करत नाही. तर त्यासाठी आता बऱ्याचशा बिझनेस हाऊसेसनी प्रोसेस बदललेली आहे. आता बिझनेस हाऊसेस या व्हेंडरला काय सांगतात, का सर तुमचं इन्व्हॉइस किती आहे? फॉर एक्झाम्पल ₹1,00,000 इन्व्हॉइस आहे आणि त्याच्यावरती 18% जी-एस-टी चार्ज होतो. जे टोटल इन्व्हॉइस व्हॅल्यू आली ₹1,18,000. तर अशा वेळेला हे बिझनेस हाऊस त्यांना सांगतात, "सर तुमची रॉ मटेरियलची जी काही कॉस्ट आहे ₹1,00,000 आहे, ती आम्ही तुम्हाला ट्रान्सफर करून देतो आणि ज्या दिवशी तुमचं टॅक्स इन्व्हॉइस पोर्टलला आमच्या GSTR2मध्ये दिसेल, त्यावेळेला आम्ही ही ड्युटीची अमाउंट ही तुमच्या अकाउंटला आयदर पेड करू किंवा तुम्ही आमच्याकडनं कलेक्ट करा." हे एक एक्झाम्पल छोटंसं एक्झाम्पल आहे, ज्याच्यामध्ये ₹1,00,000 वरती 18% ड्युटी म्हणजे ₹18,000 हा जी-एस-टी चार्ज होतो. पण फॉर एक्झाम्पल असं जर सपोज 5 वेंडरनी जर आपले इन्व्हॉइस जर पोर्टलवरती टाकले नाही, तर ₹1,00,000 तर आपले इझी ब्लॉक होतात. म्हणजे आपली जी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे, ती कुठेतरी ब्लॉक होत चालते आणि आपल्याकडे काय होतं, आपण कस्टमरचं जे इन्व्हॉइस आहे, ते तर लागोलाग अपलोड करतो. कारण कस्टमर आपले जी-एस-टी अमाउंट होल्ड करून ठेवतो. तर त्यामुळे आपण पण आपल्या व्हेंडरला रिक्वेस्ट करायला पाहिजे किंवा त्यांच्याशी कन्फर्म करून घ्यायला पाहिजे का सर टॅक्स इन्व्हॉइस हे तुमचं वेळोवेळी पोर्टलला अपलोड हे झालंच पाहिजे. राइट सर? आता नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे तो आहे GSTR1 म्हणजे सेल्स संदर्भामध्ये आहे. तर त्याच्यासाठी आपण आता GSTR1 रिपोर्ट बघूया. GSTR1 रिपोर्टमध्ये गेल्यानंतर हा इथे मला दाखवतोय का बुवा या गिव्हन पिरियडमध्ये टोटल 29 एंट्रीज झालेल्या आहे. त्याच्यापैकी 6 एंट्रीज अशा आहेत का ज्या जी-एस-टीमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत आणि त्यानंतर 23 एंट्री अशा आहेत का ज्यांचा जी-एस-टीशी संबंध नाही आहे. तर फॉर एक्झाम्पल जी-एस-टीशी संबंध नाही आहे असं का म्हटलं जातं? त्याचं रिझन असं आहे का जर सपोज तुम्ही इथे एंटर केलं, की तो काय करतो, या एंट्रीज तुम्हाला बायफरकेट करून दाखवतो. तर इथं दाखवतोय का बुवा या टोटल 23 एंट्रीमध्ये एक एंट्री इन्व्हेंटरी व्हाउचर आहे,
5 पेरोलचे व्हाउचर आहे, 12 ज्यांचं जी-एस-टी इम्प्लिकेशन्स नाही आहेत आणि नॉन जी-एस-टी-आरच्या 5 ट्रान्झॅक्शन आहे. तर ह्या जर आपण बघितल्या तर या पर्चेसशी रिलेटेड आहे आणि नो जी-एस-टी इम्प्लिकेशन जर मी बघितलं तर याच्यामध्ये पेमेंट, जर्नल व्हाउचर, रिसिप्ट अशा एंट्री आहेत का ज्यांचा सेल्सशी किंवा जी-एस-टी-आर-1शी काहीच लिंक नाही आहे. आता अगेन सेम म्हणजे टॅलीचे जेवढे आपले जी-एस-टीचे रिपोर्ट्स आहेत ना, तर सगळ्यांमध्ये इनकम्प्लीट ऑब्लिक मिसमॅच किंवा टू बी रिझॉल्व्ड ज्या आहेत ना, ह्या ऑल्वेज माझ्या 0 असल्या पाहिजे. त्यानंतर आता इथे जर मी इथं एंटर केलं, तर इथे मला हा जो रिपोर्ट आहे, हा मला इथे तो ह्याच्या वाईज दाखवतोय, पार्टी वाईज दाखवतोय. पण से फॉर एक्झाम्पल मला हा रिपोर्ट काही कारणास्तव इनव्हॉइस वाईज बघायचा आहे. तर तुमच्या राइट हँड साइडला जर तुम्ही डार्क ग्रीन टूलबारवरती एक बटन दिलंय, अल्टर व्ही अंडरस्कोर त्याला जर तुम्ही इथं क्लिक केलं, तर हा रिपोर्ट हा माझा इनव्हॉइस नंबर वाईज दिसतोय. अगेन मी त्याला पुन्हा एकदा क्लिक केलं तर तो पार्टी वाईजमध्ये म्हणजे तिथे दोन्ही बिटवीन पार्टी वाईज आणि व्हाउचर वाईज तो टॉगल करता येतो मला. आता बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा क्लायंटने मागे पण काही प्रश्न विचारले आहेत आणि आत्ता पण रिसेंटली विचारले जात आहेत का बुवा जी-एस-टीमध्ये सध्या टोटल 5 रेट ॲप्लिकेबल आहेत. 5% 12% 18% 28% आणि निल रेटेड डिपेंडिंग अपॉन द कमोडिटी ऑफ द गुड्स म्हणजे ती वस्तू किंवा ती सर्व्हिस कुठल्या कॅटेगरीमध्ये फॉल होते त्यानुसार त्याचं पर्सेंटेज हे वेगवेगळं असू शकतं किंवा ॲप्लिकेबल आहे. तर बऱ्याचशा ठिकाणी क्लायंट हे विचारतात का बुवा आमचे सी-ए किंवा आमचे टॅक्स कन्सल्टंट आम्हाला सांगतात का बुवा तुम्ही जी-एस-टीचं जे बायफर्केशन आहे ना, सेल्सचं आणि पर्चेसचं ते आम्हाला तुम्ही पर्सेंटेज वाईज द्या. म्हणजे नील रेटेड किती, 5% चे किती, 12% किती, 18% किती आणि 28% किती. तर यासाठी काही क्लायंटनी फार महत्त्वाचा आणि व्हॅलिड मुद्दा विचारला होता का बुवा सर जसं मागे म्हणजे 30 जून 2017 पूर्वी जशी व्हॅट रेझिम होती आणि त्यावेळेला व्हॅटचे पर्सेंटेज 5.5% आणि 13.5% असे हे वेगवेगळे होते. तर त्यावेळेला आम्ही हे व्हॅटचे लेजर वेगवेगळे बनवले होते आणि सेल्सचे किंवा पर्चेसचे लेजर वेगवेगळे बनवलेले होते. तर आता तसेच लेजर्स हे आपल्याला इथे वेगवेगळे बनवायला पाहिजे का? तर त्याचं मी उत्तर सांगेल नो, नाही. सर आपल्याला एवढी मेहनत करायची गरज नाही आहे. कारण त्याच्यावरती टॅली सारख्या ई-आर-पीने आपलं खूप सुंदर काम केलेलं आहे. तर त्याच्यासाठी मी आता इथे एक आपल्याला रिपोर्ट दाखवू शकतो. से फॉर एक्झाम्पल हा जो रिपोर्ट आहे आता हा जी-एस-टी आर-1 जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट मला काय दाखवतोय का बुवा सेल्सच्या ज्या ट्रान्झॅक्शन्स आहेत, या जी-एस-टीच्या फॉर्मॅटमध्ये दाखवतोय. पण मला आता सी-एला जो डेटा द्यायचा आहे, तो मला पर्सेंटेज वाईज बायफर्केट करून द्यायचा आहे. काही नाही त्याच्यासाठी एकदम सोपं आणि सिंपल ट्रिक आहे. तुम्ही तुमच्या राइट हँड साइडला एक बटन दिलंय व्ह्यू समरी अल्टर व्ही. त्याला तुम्ही क्लिक केलं, की हा रिपोर्ट जो स्टॅट्युटरीवरनं चेंज होतो आणि हा माझ्या अकाउंटिंग फॉर्मॅटमध्ये येतो आणि इथे जर मी ऑल्ट F1 डिटेल जर केलं, तर बघा आता इथे हा दाखवतोय माझा का सेल्स टॅक्सेबल 18% किती आहे? सिन्स आता या एक्झाम्पलमध्ये एंट्रीज या फक्त 18% एकाच टक्केमध्ये केलेल्या आहे. पण जर सपोज तुम्ही वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये जरी एंटर केल्या 5, 12, 18 आणि 28 तर तुम्हाला हे बायफर्केशन इथे इझिली मिळतं. आणि टॅलीची अजून एक ब्युटी आहे का हा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट मी डायरेक्टली एक्सेलला सुद्धा एक्सपोर्ट करू शकतो. तर आता जसं आपण बघू शकत असाल, का हा जो रिपोर्ट आहे, हा माझा Microsoft Excel, MS Excelला इथे एक्सपोर्ट झालेला आहे आणि एक्सपोर्ट झाल्यानंतर बघा आता इथे हा दाखवतोय, का बाबा माझं सेल्स टॅक्सेबल 18% मध्ये किती आहे? हा इथे मला बायफर्केशन मिळून जातं. तर त्यामुळे तुमच्या सी-ए, टॅक्स कन्सल्टंट किंवा व्हिचएव्हर एजन्सी जी तुम्हाला तुमच्या जी-एस-टी रिटर्न्स बनवण्यामध्ये आणि अपलोड करण्यामध्ये मदत करत असेल, जर त्यांना तुम्हाला हे रिपोर्ट शेअर करायचे असतील, तर कृपया पर्सेंटेज जी-एस-टीचे आणि सेल्सचे किंवा पर्चेसचे लेजर वेगवेगळे क्रिएट करू नका. टॅलीमध्ये ही सोय आपल्याला इझिली उपलब्ध करून दिलेली आहे.
आणि अजून एक शेवटचा पण एक महत्त्वाचा मुद्दा मी इथे इन्कॉर्पोरेट करू इच्छितो. त्याच्यामध्ये अजूनही आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांनी जर 2017-18 चे ॲन्युअल रिटर्न किंवा जी-एस-टी-आर 9, 9C ह्या स्वरूपाचे जर रिटर्न्स अपलोड केलेले नसतील, तर ते कृपया अपलोड करून टाका. कारण कसं आहे का जी-एस-टी-आर 9चा जो ॲन्युअल रिटर्न 2018-19 म्हणजे 17-18 ची तर डेट ऑलरेडी एक्सपायर झालेली आहे. पण 18-19 ची सुद्धा जी डेट आहे ती लास्ट डेट 30 जून 2020 दिलेली आहे. म्हणजे जर ह्याच्यापुढे जर एक्सटेंड झाली तर सांगता येणं कठीण आहे. पण सध्या जरी ती पोर्टलला जी डेट दिसते आहे, ती आहे 30 जून 2020 30/06/2020. तर ह्याच्यासाठी टॅली आपल्याला काय मदत करू शकते? तर हा एक पॉइंट इथे मी कव्हर करू इच्छितो. टॅली आपल्याला इथे एक जी-एस-टी-आर रिटर्न्समध्ये नवीन जे अपडेटेड व्हर्जन आहे, त्याच्यामध्ये तिथे आपल्याला एक ऑप्शन दाखवतोय, जी-एस-टी ॲन्युअल कॉम्प्युटेशन. जी-एस-टी-आर 9 साठी लागणारा जो डेटा आहे ना सर, हा डेटा आपल्याला इकडे उपलब्ध होतो. आणि याला एंटर करून आणि आपण जो फायनान्शियल इयरसाठी आपल्याला रिपोर्ट जनरेट करायचे आहे किंवा डेटा हवा आहे, तर त्याच्यासाठी इथे तुम्ही याला इथे पिरियड देऊन अल्टर F2 चेंज पिरियड करून तो तुम्ही पिरियड सिलेक्ट करू शकता. सपोज मला 1/4/2017 ते 31/3/2018 या फायनान्शियल इयरचा जर मला रिपोर्ट बघायचा आहे, तर हा इथे मी पिरियड देऊन आणि इथे खाली ज्या काही मला इथे कॅल्क्युलेशन्स येत आहेत, तर फिगर्स इथे दिसतील मला. तर ह्या फिगर्स तुम्ही यूज करून आणि जे ॲन्युअल रिटर्न आहे जी-एस-टी-आर 9 आणि 9C ते तुम्ही तिथे पोर्टलला अपलोड करू शकतात. आता सिन्स या कंपनीमध्ये डेमो कंपनीमध्ये डेटा नाही आहे, म्हणून तुम्हाला इथे काही फिगर्स दिसत नाही आहे. पण जी-एस-टी-आर 9 जो रिपोर्ट आहे, हा बेसिकली हे वरचे सेक्शन दाखवतो आणि जो 9C आहे म्हणजे तर 9C मध्ये मला एच-एस-एन वाईज समरी दाखवतो. तर इथे जर तुम्ही इथे त्याला जर एंटर केलं त्या रिपोर्टला, तर इथे मला दाखवतोय समरी ऑफ आउटवर्ड सप्लाईज. तर इथे प्रकर्षाने दिसतंय बघा, एच-एस-एन/एस-एस-सी दिसतंय आणि जर इथे मी समरी ऑफ इनवर्डला जर क्लिक केलं, तर इथे मला तो समरी ऑफ इनवर्ड सप्लाईज HSN/SSC हे इथे मला दाखवतोय. तर ह्या रिपोर्टचा मला मेजर उपयोग हा ॲन्युअल रिटर्न जे आहे आपलं जी-एस-टी-आर 9 आणि 9C ह्याच्यासाठी आपल्याला वापर करता येऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं इथे का बऱ्याचशा लोकांना म्हणजे माझा नंबर तर त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे एक डेडिकेटेड ऑफिस आहे, स्टाफ आहे, टीम आहे, जी आपल्याला तुम्हाला टेलिफोनिक सपोर्ट हॅलो करू शकते. हां, बोला सर. सर, तुम्ही म्हटले जर समोरच्या पार्टीने GSTR 1 मध्ये दाखवलं तरच ITC घेऊ शकत आपण, बरोबर? बरोबर, राईट सर. सर आपलं नाव कळू अ, शकेल? जी, जी. माझं नाव अलेक्झांडर अँथोनी. ओके सर, बोला सर. जी, जी, जी. अ, अ, तर मला एक विचारायचं होतं की जी. जर ते पार्टी जर क्वार्टरली रिटर्न फाईल करत असते तर काय करायचं? क्वार्टरली जर ते रिटर्न फाईल करत असतील ना सर, तर रिकन्सिलेशन हे क्वार्टरच्या शेवटीच होणार आहे. आणि आत्तापर्यंत काय होत होतं म्हणजे टिल 31 मार्च 2020 पर्यंत रेग्युलर रिटर्नवाल्यांसाठी 20 लाखाची ॲप्लिकेबिलिटी होती आणि बरोबर. कॉम्पोझिशन किंवा क्वार्टरलीसाठी जी पहिले 75 लाखापासून सुरू झाली आणि ती नंतर वाढत बरोबर. दीड दीड करोडपर्यंत गेलेली आहे. तर त्याच्यासाठी आता बरोबर. अनफॉर्च्युनेटली कोविड पॅन्डेमिक अप्लाय झालेलं नाहीये. पण आता जे न्यू रेजिम जी ॲप्लिकेबल केलेली आहे जी-एस-टी-एन डिपार्टमेंटनी, आता त्यांनी 2च हा. स्लॅब ठेवलेले आहे. एक म्हणजे बिलो हा. 5 सीआर आणि एक अबोव्ह 5 सीआर. नहीं नहीं, मेरा मतलब डाउट, मैं हिंदी में बोलूँ क्या? हाँ, बोलिए ना सर, हिंदी, मराठी, इंग्लिश किसी में भी बोलिए। मैं बोल सकता हूँ। बोलिए सर। जी, जी। मैंने मैंने अगर अभी अप्रैल के महीने में एक परचेस किया जी, 1 लाख का जी, सपोज, जी, और मेरा जो जो सामने वाला है वो पार्टी अगर उसका लिमिट 1 करोड़ के नीचे बिलो 1 करोड़ है, जी। तो वो तो 3 महीने में एक बार भरेगा। राइट सर, बराबर है सर। बराबर ना? तो जब तक जुलाई नहीं होता है तब तक मुझे वो बिल दिखेगा नहीं पोर्टल पर। राइट सर, बराबर है, करेक्ट है। मतलब यस। मतलब
3 महीने तक मैं खाली 20% लूँ क्या? हाँ, तो उसी बेसिक कॉन्सेप्ट है कि उसका है कि वहाँ पे आपको खाली 20% ही एप्लीकेबल है और बचा हुआ 80% आपको जब पोर्टल पे मिलेगा, तो आप उसका क्रेडिट ले सकते हैं। सी बेसिक कॉन्सेप्ट इसके अंदर एक ऐसा है ना कि आप चाहिए तो फर्स्ट मंथ में ही अप्रैल महीने का इनवॉइस है, तो आप अप्रैल महीने में पूरा 100% क्रेडिट क्लेम भी कर सकते हो। लेकिन अनफॉर्चुनेटली हाँ, अगर उन्होंने पोर्टल पे अगर वो अपलोड नहीं किया, तो आपको पूरे 3 अच्छा, महीने के लिए 18%, क्योंकि फ्रॉम द डेट ऑफ इनवॉइस टिल डेट ऑफ रिवर्सल आपको 18% इंटरेस्ट उसके ऊपर चार्ज होगा। मतलब अगर सामने वाले ने नहीं दिखाया तो 18% इंटरेस्ट भरना पड़ेगा। यस एग्जैक्टली, क्योंकि आपको वो जो क्रेडिट लिया है वो तो रिवर्स तो करना ही पड़ेगा, प्लस उसके ऊपर फ्रॉम द डेट ऑफ इनवॉइस टिल डेट ऑफ रिवर्सल 18% उसके ऊपर इंटरेस्ट भरना पड़ेगा। तो मैं आईटीसी क्लेम करते वक्त पहले उनको कंफर्म कर लूँ कि वो पोर्टल पे दिखाने वाले हैं कि नहीं। यस, लेकिन अभी सर कई बार ऐसा होता है, मतलब मैं नथिंग नेगेटिव अबाउट हिम, मतलब मैं कोई नेगेटिविटी नहीं फैलाना चाहता हूँ, क्योंकि हम सब लोग हाँ, पॉजिटिव हाँ, हैं और पॉजिटिव ही काम करना है। लेकिन बहुत सी बार ऐसा होता है कि उन्होंने हाँ बोल दिया, लेकिन अनफॉर्चुनेटली हाँ, अगर वो अपलोड नहीं कर पाए, तो फिर लॉस आपको होगा। अच्छा, हाँ, और जैसा मैंने मेरे ट्रेनिंग मतलब ये सेशन के स्टार्टिंग में ही बताया था कि भई बहुत सारी जगह पैन इंडिया ये एक बहुत ही गलत धारणा चल रही है, लेकिन वो वी हैव टू गो फॉर इट कि भई लोग फिर ऐसे टाइम पे क्या करते हैं कि सप्लायर को खाली रॉ मटेरियल का कॉस्ट दे रहे हैं, जीएसटी का हाँ, वैल्यू वो कंसीडर सुना मैं नहीं कर आपका। रहे। नहीं, ये पर लीगल है ना कि अप्रैल में अगर मैंने 100% क्लेम किया तो? हाँ, उसमें वो कोई दिक्कत नहीं है, उसमें ऑब्जेक्शन कुछ भी नहीं है सर। जी, ठीक है, चलेगा। जी। थैंक यू सर। जी, जी। कंटिन्यू। यस सर, प्लीज। येस, जसं मी सांगत होतो का बुवा आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आपल्याकडे एक डेडिकेटेड ऑफिस आहे. लँडलाईन नंबर्स दिलेला आहेत. आम्ही व्हाया चॅट, व्हाया ईमेल आणि व्हाया ऑनलाईन हे कंटिन्युअस सपोर्ट करायचा प्रयत्न करतो आहे. तर आता इथे जी इन्फॉर्मेशन मला आपल्या सगळ्यांपर्यंत शेअर करायची होती, ती इन्फॉर्मेशन आता इथे माझ्यातर्फे कंप्लीट झालेली आहे. तर आता आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न जर असतील, तर ते स्वतःला अनम्यूट करून आणि प्रश्न विचारू शकतात सर. हेलो. हेलो. हेलो। हाँ, बोला सर. नहीं, मेरा डाउट हो गया। वो इनकम टैक्स का एक डेट क्या बोला था आपने, नवंबर ना? हाँ, 30 नवंबर जो प्रोप्राइटरी और पार्टनरशिप फर्म्स है ना, तो उनके लिए हाँ, 30 नवंबर 2020, 30th नवंबर 2020 इज़ द एक्सटेंडेड डेट। लास्ट डेट। और ऑडिटेड के लिए? सर ऑडिटेड के लिए अभी तक तो फिलहाल उन्होंने 31 जुलाई ही रखा है, लेकिन हो सकता है उसमें भी डेट एक्सटेंड हो जाएगा, जैसे लास्ट ईयर भी एक्सटेंड हुआ था सर। 31 जुलाई? हेलो? हेलो। नहीं, 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 इंडिविजुअल और नहीं, 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 प्रोप्राइटर नहीं, का। नहीं, नहीं, सॉरी, सॉरी, आई बेग योर पार्डन। सबके लिए 30 नवंबर 2020 कर दिया है अभी उन्होंने। जी, जी, जी। हाँ, मैं वही सोचा क्योंकि हाँ, हाँ, उल्टा नहीं, होता नहीं, है नहीं, ना। नहीं, 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 एक्सट्रीमली सॉरी फॉर दैट। सबके लिए अभी 30th नवंबर 2020 कर दिया है सर। जी, जी। मतलब इंडिविजुअल प्रोप्राइटर, यस, एचयूएफ और सबके ऑडिटेड। सबके लिए 30 नवंबर 2020 तक रिटर्न, उसके पहले तक आपको रिटर्न फाइल करना है। नहीं बस उसके जी पहले। सर। या थैंक यू सर। जी। हाँ, अ, हेलो। हाँ, बोला सर, कौन बोलते हैं? और एक डाउट था। मैं बोल रहा अलग बोल रहा हाँ, हूँ। अपना पिछले साल का है 2020, 2019 टू 2020 तक का जो आईटीसी बाकी रहेगा, वो हाँ। कब तक क्लेम कर सकता हूँ मैं? सर अभी देखिए जो रिटर्न्स का जो डेट है ना, अभी यहाँ पे एक सबसे बड़ा पॉइंट हमको समझने वाली बात ये है कि जो लास्ट टाइम अपने फाइनेंस मिनिस्टर मिसेस निर्मला सीतारमन, तो उन्होंने ये बोला था कि भाई जीएसटी रिटर्न्स डेट हैज़ बीन एक्सटेंडेड टिल 30 जून 2020। लेकिन यहाँ पे समझने वाली बात ये है कि इसमें ये एक अंडरस्टूड है सर, मान लो अगर आपका मंथली रिटर्न जो जाता है आइदर 10 या 20 तारीख को जाता है,
तो इट इज एडवाइस कि आप उसी तारीख में वो रिटर्न कंप्लीट करके भर दीजिए, क्योंकि ये जो डेट एक्सटेंड हुआ है ये डिलेड पेमेंट के लिए हुआ है, मतलब जो लोग विथ इंटरेस्ट भरना चाहते हैं उनके लिए डेट एक्सटेंडेड है। जिनको विदाउट इंटरेस्ट भरना है उनके लिए नॉर्मल डेट्स ही एप्लीकेबल है। समझा नहीं, वो समझा नहीं। अभी जैसे मान लो आपका मंथली रिटर्न से आपका 31 मार्च का जो रिटर्न है ये आपका 10 हाँ, अप्रैल का एक्चुअल डेट है, राइट? बराबर। तो आपको 10 अप्रैल को ही वो रिटर्न भर देना चाहिए था। अच्छा, तो अगर मैंने अभी तक भरा नहीं है तो अभी अगर आपने भरा नहीं है तो 10 अप्रैल के बाद में जो डेट तक आप भरोगे तो उसके ऊपर जो पहले इंटरेस्ट रेट 12% था उसके बजाय 9% चार्ज होगा। ये नोटिफिकेशन में आया था क्या? सर उसके लिए नोटिफिकेशन अगर आपको देखना है ना तो आप आपके पोर्टल पे लॉगिन ये क्या कीजिए। हुआ? जी जी। आ, अभी जब डेट एक्सटेंड किया ऐसा बोला था ना, तो मैंने मेरे क्लाइंट का भरा नहीं था। नहीं तो अरवल। सर अभी यहाँ पे सी बेसिक क्वेश्चन एक ये है कि जो जीएसटी का रिटर्न है ना, आप अगर पोर्टल पे लॉगिन करोगे ना तो पोर्टल पे हाँ, लॉगिन करके जो ड्यू डेट 3B के ऊपर क्लिक करोगे तो वहाँ पे एक हाँ, पीडीएफ ओपन होता है, 6 पेजेस का हाँ, पीडीएफ है। अगर जिसमें नोटिफिकेशन नंबर 31 एंड 32 है, डेटेड हाँ, 3 अप्रैल 2020। तो एक बार आप वो हाँ। 6 पेजेस का पीडीएफ रीड कर लीजिए, उसमें पूरा पॉइंट आपको एक्सप्लेन करके दिया है। नहीं, और क्या बोलते हैं, 3 वीक का भी डेट अगर मैंने अभी मतलब अभी तक भरा नहीं है तो उसके लिए भी पेनल्टी लगेगा क्या? सर देखिए 3B इज नथिंग बट अ कंपटीशन है। आप अगर देखोगे ना तो अगर आप 3B भरते वक्त पैसा नहीं भरते हो, जो इंटरेस्ट का बोलो या एडिशनल अमाउंट है, तो आपको वो हाँ, GSTR 1 में क्लेम करते हैं। मतलब कहीं तो किसी एक जगह आपको वो अमाउंट क्लेम होगा ही होगा। मतलब दोनों में से एक रिटर्न में मुझे उतना इंटरेस्ट भरना ही भरना है। भरना पड़ेगा सर जी। मतलब ये खाली एक्सटेंशन खाली वॉलेंट्री एक्सटेंशन था क्या? सर वॉलेंटरी नहीं है, जिनको किसी कारणवश वो मंथ में उनके पास अमाउंट नहीं है और वो महीने में वो रिटर्न नहीं भर सकते, क्योंकि जीएसटी में आप अगर देखेंगे तो जीएसटी में खाली रिटर्न फाइल कर दिया ऐसा नहीं होता है। पहले हमको पैसा पेमेंट करना पड़ता है और फिर रिटर्न फाइल होता है। बराबर, तो बराबर। इसीलिए नहीं, जून 10 तो गवर्नमेंट ने खुद एक्सटेंड किया बोला था ना, इसके लिए मैं पूछा। नहीं सर, इसीलिए मैं आपको वही रिक्वेस्ट कर रहा हूँ कि अगर आप किसी आपके क्लाइंट का अगर रिटर्न नहीं भरा है ना तो एक बार उनका कॉम्पिटिशन रेडी करके और जब आप पोर्टल पे भरोगे ना तो वहाँ पे वो कैलकुलेशन दिखा देता है कि आपको कितना अमाउंट एक्स्ट्रा भरना पड़ेगा CGST SGST/IGST में। तो मैं आज ही भर दूँ? प्लीज सर। जी जी जी। थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू इट्स वेरी मच। प्लेजर सर। मतलब सर देखिए इसमें आपको डराने वाली कोई बात नहीं है, लेकिन कैसा है कि ये अवेयरनेस आना बहुत जरूरी है सर, इसलिए मतलब नहीं, हमारे नहीं नहीं हमारे डराने वाला जितने ही है भी ना वो। 2 लाख पे 9% वो ज्यादा होता है ना। सर, इसीलिए हमारे जितने भी वैल्यूएबल क्लाइंट्स हैं, जिन सब लोगों ने आज ये मीटिंग ज्वाइन किया है ना सर, ये हम सब हाँ, उनको यही गाइड करते हैं कि सर जो भी बीच बीच में ना एक आध बार हफ्ते में कम से कम एक बार जीएसटी के पोर्टल को विजिट कीजिए, क्योंकि वहाँ पे डेट्स एंड शेड्यूल आते रहते हैं सर उसके अंदर। ओके, ओके, थैंक यू। इतना ही था ना पेनल्टी का? हाँ जी नौ सर। टक्का भरना है ना खाली? हाँ 9% भरना पड़ेगा सर। ओके, ओके। या थैंक यू सर। थैंक यस। बोला हॅलो सर। हाँ बोला बोला। हॅलो. हाँ बोला सर। नाही पण आता जर निर्मला सीतारामननी जे रिटर्न भरण्यासाठी एक्सटेन्शन दिलेलं आहे, हाँ बरोबर? जी। हॅलो. हाँ हाँ आवाज येतोय, बोला सर आवाज बोला येतो सर। का? हो येतोय येतोय, बोला बोला। हा हा. निर्मला सीतारामननी जी आपल्याला जे हे भरण्यासाठी रिटर्न भरण्यासाठी एक्सटेन्शन दिलं 3 महिन्याचं, जी सर। बरोबर? तर मग तो आता जर आपण ते एक्सटेन्शन दिलं तर त्याचे एक्सटेन्शन समजा आपण नंतर भरलं तर आपल्याला म्हणजे फाईन लागेल का? सर याच्यामध्ये कसं आहे ना, जसं मी आता त्या सरांना एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला होता ना का बुवा जी फाइन नहीं म्हणजे लागेल, नऊ इंटरेस्ट नऊ लागेल. 9% इंटरेस्ट लागेल सर. जेवढे डेज डिले झालेले असतील ना त्या रिटर्न्सला 9% रेट ऑफ हा इंटरेस्टने हा. तुम्हाला इंटरेस्ट भरायला लागेल त्याच्यावरती. नाही, पण आता मी परवा बोललो ना, बरं जी का? जी। हॅलो. हाँ बोला सर जी। हा, तर माझ्या बोललो ना, म्हणे ते रिटर्न्स जे आहेत तर ते रिटर्न्स तुम्ही जर एक्सटेन्शन भेटलेले तर त्याला काय प्रॉब्लेम नाही म्हणे, तुम्हाला आपण भरू शकतो म्हणे.
म्हणून नाही तो आता एक महिन्यानंतर भरणार आहे माझे रिटर्न्स. नाही पण फाईन लागणार नाही म्हणे. नाही बघा ढोकचवळे साहेब, एक गोष्ट लक्षात घ्या बुवा, सपोज आज मी हां. तुमच्या ऑर्गनायझेशनला सपोज 30 जूनच्या ऐवजी 15 मेलाच जर रिटर्न भरायला लावलं, तर फायनान्स डिपार्टमेंट किंवा जी-एस-टी डिपार्टमेंट तर मला काही एक्स्ट्रा नाही देणार आहे. पण एक गोष्ट सर समजायचा प्रयत्न करा याच्यामध्ये, आणि त्याच्यासाठी आपल्याला सी-एन-सी बरोबर सुद्धा आर्ग्यू करायची गरज नाहीये. तुम्ही तुमच्याकडे जर जी-एस-टी आणि पोर्टलचं जर युजर आयडी आणि पासवर्ड असेल ना, तर तुम्ही जस्ट लॉग इन करा तुमच्या हो. पोर्टलला आणि जिथे ती मंथ आणि इयर हां, हां. सिलेक्ट करा आणि जिथे 3B आहे ना, तिथे जर तुम्ही हां. क्लिक केलं ना, की तिथे नोटिफिकेशन नंबर 31 आणि हां. 32, 31 आणि 32 हे इन्क्लूड करून एक 6 हां, हां. पेजेसचं पीडीएफ डॉक्युमेंट येतं. तेवढं फक्त डाउनलोड करा आणि एकदा त्याच्या गो थ्रू करा. त्याच्यात प्रत्येक पॉइंट एक्सप्लेन केलं आहे आणि प्रत्येक सिनारिओ त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. हो, 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 जी, हो. जी, तर ते करावं लागतं. कारण काय मला काय वेळेस माहिती का, जी, म्हणजे मला असं वाटतं काही टायमाला हे जे सीए आहेत ना, जी. काही टायमाला त्यांचं आपलं काम थोडंसं करण्यासाठी ते आपल्याला समजावतात. नाही तर पण चला म्हणे हां. आपण काय म्हणतो, नाही एक्सटेन्शन दिलं म्हणजे 2 महिने आपल्याला इंटरेस्ट नाही भरावा लागणार. सर सर ही गोष्ट तुमची मला मान्य आहे सर्वथा. म्हणजे इथे आता त्यांच्या विरुद्ध काही अजेंडा नाही, पण सर एंड ऑफ द डे जी सपोज माझी फर्म आहे स्टार इलेक्ट्रॉनिक्स, तर त्याची जबाबदारी कोणाची आहे? विजय गुप्तांची आहे, कारण ते मालक आहेत किंवा त्याची सायनिंग ऑथॉरिटी आहे. तुमच्या केसमध्ये तुम्ही असाल, तर आपण जे कोण सायनिंग ऑथॉरिटी आहोत ना सर, हे सगळे लोक जे आहेत ना, सीए, टॅक्स कन्सल्टंट किंवा जी टीम आहे सर, ही आपल्याला गाईडन्स करण्यासाठी, मदत करण्यासाठी आहे. हां. पण सर्वात महत्त्वाची जी जबाबदारी आहे ना, ती आपली स्वतःची आहे सर. ती अच्छा, जबाबदारी जी अच्छा, आहे ना अच्छा, सर, अच्छा. ती म्हणजे आपली आता काय स्वतःची करायला आहे. जी, पाहिजे जी, जी. हॅलो. हां, बोला, बोला सर, बोला. मग आता ते हां, म्हणजे आपण आता काय बोला, बोला. येस, हॅलो. म्हणजे आता आपल्याला जेवढ्या लवकर शक्य होईल ना, ते रिटर्न रेडी करून आणि अपलोड करायला पाहिजे सर. जी. हेलो। हां, बोला सर, कोण बोलतंय? बरोबर. एलेक्स। हां, बोलिए जी. वो 9% जो है वो पर एनम है क्या? हाँ, 9% पर एनम है सर। ओके, थैंक यू। क्योंकि सर वो अगर पर मंथ होगा तो सर साहूकार से भी ज़्यादा हो गया ना सर। इतना इतना नहीं लगाएँगे, 9% पर एनम है। जो पहले पर एनम 12% था, वो रिड्यूस करके और 9% 9%। किया है सर। जी, ठीक है। जी। हां. सर आपण हे जे आपण जी हाँ, बोला सर। जी, जी। हाँ, बोला डोकचवळे साहेब। हाँ, बोला, बोला। अपलोड नाही हे करता. नहीं सॉरी सर, एकदा प्लीज रिपीट करा। हॅलो. जी, जी। हाँ, हाँ। म्हणजे मी काय म्हणतो, आता आपली टॅली इतकी अपडेटेड झालेली आहे, हाँ, बरोबर? हाँ, त्याच्यात जी-एस-टी-आर 1, 2 आणि हाँ। 3B हो। हे एकदम राइट निघतात. जर आपले रिपोर्ट ओके असतील, तर हाँ, आपण स्वतः अपलोड करू शकतो का ते सर म्हणजे 100% अपलोड करू डायरेक्ट शकतो ना. हो, हो, हो. काहीच त्याच्यामध्ये सर तिथे म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही काही चेंज चॅलेंज करायची नाहीये गरज सर. नाही नाही. डायरेक्ट येस, 100% फक्त हां, त्याच्यासाठी जसं हां. आहे ना, का मागे पण एक्सप्लेन केलं होतं आणि आता पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो, का हे जेवढे पण रिपोर्ट आहेत जी-एस-टी-आर 1, 2 आणि 3B, हे जेवढे पण रिटर्न आपण जनरेट करतोय ना, जनरेट केल्यानंतर आपल्याला फक्त ट्रायंग्युलेशनमध्ये एरर्स आपल्या 0-0 पाहिजे आणि सगळ्या एंट्र्या जर आपण त्याच्यामध्ये परफेक्ट हां. मारलेल्या असतील ना, तर हे तिन्ही रिपोर्ट आपले 100% हो. करेक्ट जनरेट होतात आणि जी-एस-टी-आर 1 आणि 3B आपण 100% पोर्टलला अपलोड करू शकतो. अच्छा. ते जी कसे सर. डायरेक्ट असे एक्सपोर्ट करायचे का डाउनलोड करून मग आपण अपलोड करायचं? हां, सध्या सर टॅलीमध्ये आपल्याला प्रोव्हिजन अशी दिलेली आहे, का हे जे कुठले रिपोर्ट आहेत ना, ते तुम्ही 2 किंवा 3 फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करू शकतात. जसं एक्सेलमध्ये आहे, CSVमध्ये आहे किंवा JSON फॉर्मॅटमध्ये आहे. हां, तर जर आपण JSON फॉर्मॅटमध्ये जर हां. रिपोर्ट एक्सपोर्ट केला, तर आपण पोर्टलला डायरेक्टली अपलोड सुद्धा करू शकतो. अच्छा, अच्छा. म्हणजे जी सर. इकडून डाउनलोड करायचं हो. आणि पोर्टल उघडायचं आणि तिथून डायरेक्ट हां, ब्राउज करून जे फाईल आपण ब्राउज डाउनलोड करून करायचे आणि डायरेक्ट सबमिट करायची. येस. बरोबर सर. तिचं नाव आपल्याला चेंज करायची गरज नाही काही. बाकी काही बदल करायची गरज नाही. ओके, कारण ओके. टॅली ऑलरेडी अशा पद्धतीने रिपोर्ट जनरेट करून देते का आपल्याला त्याचं एक्सटेन्शन सुद्धा बदलायची गरज नाही. ती फाईल ॲज इट इज पोर्टलला ॲक्सेप्ट होते.
अच्छा, अच्छा. हेलो. तर मग जी आम्ही सर, जी, तो जी. पण आपण प्रयत्न करून बघू मग आपण. प्लीज सर, डेफिनेटली. म्हणून त्याच्यासाठी मी म्हणजे वेळोवेळी आपल्या व्हॅल्युएबल क्लायंटला तेच सजेस्ट करतो का सर हे बघा, आपल्याला इतर कोणाचे बिझनेस हॅम्पर नाही करायचे, पण आपल्याला सुरुवातीला आपल्याला हे पण कळलं पाहिजे का आपण ज्या डेटा एंट्री करतोय त्या करेक्ट आहे का? त्याच्यातनं रिपोर्ट प्रॉपर जनरेट होतोय का? हे कळणं आपल्याला गरजेचं आहे सर. हां, बरोबर आहे, बरोबर आहे. राइट कारण सर. काय होतं आपण सीए काय करतो ते समजायला पाहिजे आपल्याला. जी सर, बिलकुल, बिलकुल. एकदम 100% शुअर आहे सर. आणि दुसरी एक गोष्ट एक अशी आहे ना सर, हे बघा आता पेक्षा सर्वात जास्त जबाबदारी आपली आहे. जसं मी सुरुवातीलाच एक्सप्लेन केलं का बुवा पर्चेजचं जर इनव्हॉइस जर पोर्टलला अपलोड झालं नाही, तर फक्त 20% क्रेडिट घेता येईल आणि जर ते पण अपलोड नाही झालं पोर्टलला, तर 20% तर रिव्हर्स करायचंच करायचं आहे आणि त्याच्यावरती 18% इंटरेस्ट भरायला लागेल. आता हे सगळे सीए टॅक्स कन्सल्टंट एवढं सगळं बारकाईने चेक नाही करू शकत. बरोबर. तर हां, मग बरोबर. त्याच्यासाठी तर जर त्याला ती आपण हां. आपल्या स्वतःला माहीत असेल तर व्यवस्थित होऊ तर शकतं. तुम्ही ते केव्हाही हमेशा क्रॉस चेक करू शकतात सर. आणि इव्हन म्हणजे खूप जास्त घाबरवणं हा माझं काम नाहीये. पण अजून एक याच्यामध्ये छोटीशी गोष्ट एक अशी आहे का ज्यांचे मंथली रिटर्न आहे, तर त्यांच्यासाठी क्रॉस चेकिंगची डेट आहे ही पुढच्या महिन्याची 11 तारीख आहे. तर पुढच्या महिन्याच्या 11 तारखेला जोपर्यंत जेवढेच इन्व्हॉइस अपलोड होतील, तेवढ्याचंच क्रेडिट मिळेल. बाकीच्यांचं क्रेडिट पुन्हा नेक्स्ट मंथमध्ये जाईल किंवा घेता येणार नाही तुम्हाला. अच्छा. जी. म्हणजे आता आता मागच्या महिन्याचं जे आहे ते ह्या महिन्यामध्ये 11 तारखेपर्यंत आपण काय ते चेंजेस येस, करू शकतो किंवा काही येस, एक्झॅक्टली. करू शकतो. येस. म्हणजे आता कसं आहे बरोबर, ना, बरोबर. का आपल्यापैकी बरेचसे जे आहेत बिझनेस हाऊसेस हे 1 जुलै 2017 पूर्वी म्हणजे जी-एस-टीच्या पूर्वी हे व्हॅटमध्ये होते, एक्साईजमध्ये होते, सर्व्हिस टॅक्समध्ये होते. तर एक्साईजचा रूल एक असा होता हो. का मागच्या महिन्याचं जे सेनवॅट क्रेडिट आहे, हे क्रेडिट हे जर सपोज पुढच्या महिन्याच्या 5 तारखेच्या आतमध्ये जर टॅक्स इन्व्हॉइस आलं, तर तुम्हाला लास्ट मंथमध्ये घेता येईल. 5 तारखेनंतर आलं, तर नेक्स्ट मंथमध्ये घ्यायला लागतं. ओके, 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 ओके. तर सेम आणि रूल आणि आपला जी-एस-टीमध्ये ॲप्लिकेबल आहे. जी, जी, अच्छा. हे जी. सर्व्हिस टॅक्सचं कसं? सर सर्व्हिस टॅक्सचं पण सेम तसंच होतं ना त्या केसमध्ये. जे क्रेडिट होतं ना, ते ते त्या हां. पिरियडमध्ये होतं. पण आता 1 जुलै 2017 नंतर हे तिन्ही मर्ज होऊन जी-एस-टी एकच आला ना सर आता. हां, त्यामुळे आता ते टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच्यामुळे ते काही टेन्शन घ्यायचीच गरज नाही ना. म्हणजे तुम्ही गुड्स म्हणजे माल विका किंवा सर्व्हिसेस द्या, टॅक्स एकच लागतो आपल्याला. हां, बरोबर. राइट, राइट, जी, राइट. जी, जी. हां, आता मला समजलं याच्यामध्ये. येस सर. जी, जी, जी. हॅलो बोला सर. बाकी जी. कोणाचा प्रश्न नसेल तर थोडा वेळ असेल तर विचारू का? सर 1-2 मिनिटं जे फक्त मी आपले अजून एकाचा प्रश्न आहे तेवढा घेतो, मग तुमच्याशी परत एकदा बोलता येईल. जी, जी. हॅलो. हेलो. हां, बोला सर. हाँ, वो जो इंटरेस्ट बोला था उसमें खाली इंटरेस्ट लगेगा ना, पर डे पेनल्टी नहीं लगेगा ना? नहीं, नहीं इंटरेस्ट लगेगा खाली सर, अपने को इंटरेस्ट लगेगा. ओके, जी सर, जी. चलेगा. थैंक यू. हां. अजून कोणी आहे का सर काय आपल्यापैकी किंवा सर किंवा मॅडम कोणापैकी कोणाला काही प्रश्न आहेत, काही क्वेरीज असतील तर विचारू शकता सर. स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारू शकतात. हॅलो, बागुल साहेब? हेलो. हां, बोला सर. हेलो. हाँ, मुस्ताक सर धुंदाड़े बोलतोय एसपी ट्रेडर. हां, बोला सर जी. जी, जी. पीपीटी फॉरवर्ड करणार आहे, पण सपोज मला काही डाऊट असेल तर मी तुम्हाला मेल करतो. मला मेलला रिप्लाय देऊ शकाल का तुम्ही बेटर वे? काय म्हणता सर? प्लीज से अगेन. जी. हो, तुम्ही आता पीपीटी मला फॉरवर्ड करताय. मला काही डाऊट्स असतील तर मी तुम्हाला मेल करेल. हो. मेलला रिप्लाय द्याल ना? हो, मग त्याच्यानंतर त्याला सॉल्व्ह करून देता येईल ना सर. काही इश्यू नाही सर. सॉल्व्हिंग करता येईल आपल्याला. जी. आता मी प्रॅक्टिकली जोपर्यंत करणार नाही, जी. तोपर्यंत मला डिफिकल्टी करणार नाही. नाही सर हरकत. प्रॅक्टिकली काही डिफिकल्टी जी, 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 जी. किंवा मेल. ओके, थैंक यू सर. चालेल सर. थैंक यू, थैंक यू. यस सर. और हाँ, किसी को कोई सवाल है, कोई क्वेश्चन है, डाउट्स है, क्वेरीज है? नहीं, जी. नहीं, कुछ नहीं, कुछ नहीं. थैंक यू. ओके, थैंक यू सर, थैंक यू. खत्म हो गया सेशन?
हाँ सर, मतलब मेरी तरफ से जितना भी इंफॉर्मेशन शेयरिंग था या नॉलेज देना था, वो तो मेरी तरफ से हो गया है। और एक मैं सबसे पहला तो आप सबका शुक्रिया अदा करना चाहता हूँ। थैंक यू वेरी मच। और ऐसे सेशंस हम लोग अभी और भी करते रहेंगे, जिसमें टॉपिक्स अलग-अलग होंगे, अलग-अलग चीज़ों में नॉलेज शेयरिंग भी होगा। और सबसे एक बड़ी बात ये है कि इसमें हमारी एक जेन्युइन कोशिश ये है कि जो कंटेम्परेरी चेंजेस आ रहे हैं डिपार्टमेंट की तरफ से, टैली सॉफ्टवेयर की तरफ से और एज अ बिजनेस हाउसेस, तो हम लोग ये तीनों का कॉम्बिनेशन कैसे ले सकते हैं और हम आपको कैसे ज़्यादा से ज़्यादा नॉलेज अपडेट कर सकते हैं और जानकारी शेयर कर सकते हैं, तो हमारा प्रयास यही नहीं, रहेगा सर। बराबर बराबर। मुझे तो पता ही नहीं था, अगर मैं सेमिनार अटेंड नहीं करता तो मैं तो अभी तक फाइल ही नहीं करता। मैं तो 10 तारीख के लिए वेट कर रहा था जीएसटी फाइल करने के लिए। नहीं सर, अभी मतलब कोइंसिडेंस एक ये है कि हमारे पास यहाँ पे एक इंडस्ट्रियल एरिया में एक मैडम है, वो भी काम करती थी। मतलब हालांकि नथिंग, क्या बोलते हैं उसके बारे में, कोई मुझे हार्श वर्ड्स नहीं यूज करना है, बट लेकिन मैडम हाँ, के नहीं नहीं। दिमाग में ये था कि उनको क्या लगा कि फाइनेंशियल ईयर जो है वो 1 अप्रैल 2019 से 30 जून 2020 तक एक्सटेंड हो गया है, ये उनका कॉन्सेप्ट अच्छा था। अच्छा। हाँ हाँ। तो उनको वो नहीं दोनों नहीं, चीजें हमने अच्छा अच्छा समझाई हुआ। है। जी 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 जी। नहीं, हाँ, वो एक रीजन की वजह से एक सेमिनार कंडक्ट हुआ, तो अच्छी बात है। जी सर, बिल्कुल। और इसके आगे भी हम लोग और भी टॉपिक्स लेंगे और भी सारी नॉलेजेस आपके साथ शेयर करने की कोशिश करेंगे सर। जी। तो मुझे उसका लिंक मिलेगा क्या डायरेक्टली, हाँ, क्योंकि हाँ मैं सर, अभी आ अंबार जाएगा। में काम जी। करता हूँ। तो सर एक काम मेरा कीजिए, नंबर आपसे चाहिए। आपके रिक्वेस्ट ये है कि चैट बॉक्स में आप आपका नंबर डाल दीजिए, वो नंबर मैं मेरे इधर सेव कर लेता हूँ और फिर वहाँ चैट बॉक्स उसके अभी ऊपर भी किधर आपका, आएगा? आपके चैट देखिए राइट बॉक्स हैंड साइड में एक पैनल है, देखिए चैट बॉक्स। राइट हैंड साइड में क्या है? एक चैट करके एक ऑप्शन होगा, देखिए उसके अंदर। अ, नहीं ना। या एक काम कीजिए, चलिए सर, अच्छा आप अच्छा अच्छा अच्छा, मिला मिला मिला। हाँ, विथ एवरीवन क्या? हाँ, तो आप अगर एवरीवन में भी डाल दीजिए तो नंबर शेयर हो जाएगा, तो फिर उसके ऊपर मैं आपको वापस से अगले इसका वेबएक्स मीटिंग का इंफॉर्मेशन शेयर कर दूंगा। मैंने नंबर डाल दिया है, तो थैंक यू। इट्स प्लेजर सर, थैंक यू वेरी मच सर, थैंक यू। ओके ओके। यस सर। हेलो। हेलो, हाँ बोला सर, हेलो। आपली किती बाकी आहे ना एवढा आहे ना एक दोन हॅलो झालं. हॅलो. हाँ बोला सर, जी जी। हा, ते बीज बीज अनालिसिस बद्दल सांगा ना. आता नवीन काय अपडेट आहे त्याच्यात? सर बीज अनालिस्ट संदर्भामध्ये असं आहे का त्याच्यामध्ये आता तुम्ही डेटा एंट्री सुद्धा करू शकतात. हा, मला तेच पाहिजे होतं. म्हणजे काय झालं त्याच्यात काय बदल आला? म्हणजे मग आपण अपडेट करायचं, ते काय तरी उपयोग व्हायला पाहिजे त्याच्यावाला. हां, नाही, नाही सर, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. तर त्या केसमध्ये एक काम करूया सर, जस्ट एक 2-1 मिनिटामध्ये काही क्वेशन्स असतील तर ते घेतो आणि मग परत तुम्हाला मोबाईलवरती कॉल करतो मी. तर जेणेकरून आपल्याला वन टू वन त्याच्यावरती बोलता येईल सर. जी. हा, नाही, पण त्याची माहिती जर इतरांना जर पाहिजे असेल, हां, तर तर मग हां, आहे की मग नाही? कारण तरी की मी ते हां, काम. हां, बरोबर. तरी मी इथं देऊ शकतो किंवा शेअर करू शकतो. सर बीज अनालिस्ट हे एक असं एक कारण मोबाईल की ॲप्लिकेशन. बाकीच्यांना पण माहिती होईल ना सर ते. नाही, हो, नाही. हो. हो, आता हो, हो. बीज अनालिसिस बद्दल बाकीच्यांना पण माहिती होईल ना. हो सगळे सर. पण मोबाईलवर चा तो चा प्रयोग करत. चा चालेल, चालेल. एकदा मी बोलतो, चालेल लागलंच तर सगळ्यांशी. सर आता बेसिक कन्सेप्ट एक असा आहे हो. का, यापूर्वी जे बीज अनालिस्ट मोबाईल ॲपचं जे व्हर्जन होतं ना, तर त्याच्यामध्ये कन्सेप्ट काय हो. होता, फक्त आपल्याला रिपोर्ट्स बघता येत होते. फॉर एक्झाम्पल सेल रजिस्टर, पर्चेज रजिस्टर, एखाद्या पार्टीचं लेजर, स्टॉक बॅलन्स पोझिशन. पण आता त्यांनी लेटेस्ट हो. डेव्हलपमेंट ही केलेली आहे का, तुम्ही तुमच्या मोबाईल हँडसेटमधनं बीज अनालिस्ट ॲपमधनं या सेल्स, पर्चेज, रिसिप्ट, पेमेंट, सेल ऑर्डर, पर्चेस ऑर्डर अशा डेटा एंट्री सुद्धा करू शकतात. आणि पॅरलली सिमिलर सेकंड साइडला जर तुमचं लॅपटॉप किंवा डेस्कटॉप ज्याच्यावरती त्याचा काउंटर पार्ट आपण इन्स्टॉल केलेला आहे आणि जर इंटरनेट चालू असेल, तर त्या डेटा एंट्री डायरेक्ट टॅलीमध्ये सिंक होऊन जातील. हां, मग मी म्हणजे मग तसं आता मी समजा बाहेर गावी आहे. हां. हो, हो. आणि तिथं मी एक सेल बिल बनवलं.
हो. तर सेल्फ बिल बनवलं मी माझ्या मोबाईलवर बनवू शकतो ना सेल्फ बिल? हो, 100% मोबाईलवरती बनवू शकतात. कारण आता त्याच्यासाठी तुम्हाला तिथे से फॉर एक्झाम्पल त्यांनी 2 पद्धतीने सोल्युशन दिलंय. एक तर जे टॅलीमध्ये एक्झिस्टिंग पार्टीचे जे लेजर्स आहेत किंवा लाईन आयटम, स्टॉक आयटम आहे, त्यातनं तुम्ही सिलेक्ट करू हो. शकता किंवा एखादी पार्टी नवीन हां. आहे. फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही XYZ एरियामध्ये गावात गेले आणि एक नवीन डीलर अपॉइंट केलाय आणि त्यांना तुम्हाला हं. इन्व्हॉइस रेज करायचंय, तर तुम्ही अशा पार्टीचं लेजर पण क्रिएट करू शकता बीज ॲपमध्ये आणि त्यांना इन्व्हॉइस पण रेज करू शकता आणि ह्या हो. दोन्ही गोष्टी हो. पुढे जाऊन तुमच्या टॅलीमध्ये इंटिग्रेट होऊन जातात, सिंक्रोनाइज होऊन जातात. ते ऑटोमॅटिक ते हो, किती वेळानंतर सिंक्रोनाइज होतं? सर त्याचं जे ड्युरेशन हॅलो? आपण जे ड्युरेशन सेट केलेलं असेल, तर त्या ड्युरेशनमध्ये हो. साधारण 5 मिनिटामध्ये ते म्हणजे सिंक्रोनाइज होऊन जातं. हां, म्हणजे मला डाऊट कसा वाटतो माहिती आहे का? जी, आता समजा मी पुण्यामध्ये आहे जी, आणि अकाउंटंट समजा नाशिकमध्ये आहे, सिन्नरमध्ये. जी, जी, बरोबर? जी, आणि तो पण काही बिलं बनवतोय आणि मी पण इकडे ओपन केलंय. जी, बीज एनालिसिस. जी, बरोबर? जी, आता मी पण बॅड लक केली. तो पण सेल इन्व्हेस्ट बनवतो आणि मी पण सेल इन्व्हेस्टमेंट बनवतो. जी, बरोबर? जी, तर दोघांची एंट्री जर समजा थोडीफार 1-2 मागे पुढे झाली, जी. तर काय कसं होतं मग ते? सर आता त्याच्या त्यांनी इन्व्हेस्टमेंट आता हां, 5 नंबरचं इन्व्हेस्टमेंट त्यांनी बनवलं हां. आणि मी जे इन्व्हेस्टमेंट बनवलं ते 6 नंबर 5 नंबरचं माझंच बनलं ना. मग जी. ते कसं ॲडजस्ट होतं? सर याच्यासाठी बीज ॲप्लिकेशनवाल्यांनी काय केलंय का 2 पद्धतीने त्याला ऑप्शन दिलेले आहे. सध्या तो काय करतो जर सपोज तुम्ही एक्झिस्टिंग इन्व्हॉइस सीरीज जर वापरली ना, तर तो काय करतो त्याचा ऑटोमॅटिक नंबर आणून देतो आणि जर सपोज तुम्ही वेगळी सीरीज जर वापरली, फॉर एक्झाम्पल आता बऱ्याचशा ठिकाणी ऑर्गनायझेशनमध्ये असं असतं का बुवा इन हाऊसमध्ये इन्व्हॉइस सीरीज वेगळी असते आणि फील्डवरची इन्व्हॉइस सीरीज वेगळी असते. मग त्या केसमध्ये हो. दोघांचा सीरियल नंबर हा वेगवेगळा राहू शकतो. पण जर सपोज तुम्ही सेम इन्व्हॉइस सीरीज वापरली, तर तो इन्व्हॉइस नंबर कंटिन्यू राहतो. हां, म्हणजे पण सेम इन्व्हॉइसच वापरणं सोपं ना? हां, सर सेम इन्व्हॉइस नंबर म्हणजे सेम इन्व्हॉइस सीरीज वापरणं ॲडवाइजेबल आहे. हां, म्हणजे ते जर सेम आपण जर वापरला, तर जी. म्हणजे काय होईल का ते एकाच टॅलीमध्ये आपला रेकॉर्ड राहील ना? येस, एक्झॅक्टली. एकदम बरोबर आहे सर. 100% करेक्ट आहे. जी. हां, हां. म्हणजे मग आपला टॅली रेकॉर्ड म्हणजे GSTR 1 ला 2 ला हे आपल्याला म्हणजे रेकॉर्डला ते व्यवस्थित राहील. सीरियल नंबर येस. ओके राहील ना? येस, 100% 100% ओके राहील सर. जी. हां. आणि आणि तेवढंच विचारायचं होतं हो मला. आणि एक आता सेकंड एक आता कन्सेप्ट एक त्याची असा आता आणून त्याची दिला अपडेटची फी किती? सर अपडेटसाठी त्याची 1 असं इयर अपडेट 1 इयर फी अपडेटसाठी हां, 1800 प्लस 18% जी-एस-टी 2124 आहे. हां. 1 इयरसाठी. हां, 1 इयरसाठी पण आता सध्या त्याच्यामध्ये एक स्कीम अशी चालू आहे का जर आपण सपोज 2 वर्षासाठी जर अपडेट केलं ना, तर त्याला 4248 आहे. म्हणजे 3600 प्लस 18% जी-एस-टी प्लस त्याच्याबरोबर 6 महिने बोनस आहे. म्हणजे टोटल 2.5 वर्ष चालेल ते. हां, म्हणजे 6 महिने आपल्याला वापरायला मिळतात तसं हां, साधारण. एक्स्ट्रा मिळतील म्हणजे 2 वर्षाच्या कॉस्टमध्ये 2.5 वर्ष म्हणजे 24 महिन्याच्या कॉस्टमध्ये 30 महिने 30 मंथ्स चालेल ते. हां. जी, म्हणजे ते जी. जे फायदेशीर राहील त्याच्यामध्ये. सर 100% फायदेशीर आहे आणि जस्ट अजून एक पॉइंट तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करू इच्छितो. जस्ट 2च सेकंद घेतो. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या पार्टीचं इन्व्हॉइस तुम्ही रेज केलंय आणि सपोज ते 25,000 चा इन्व्हॉइस आहे आणि त्याच्यापैकी त्यांनी हं. ₹10,000 तुम्हाला जमा केलेले आहेत. ओके. तर आता काय होतंय हं. ₹15,000 त्या इन्व्हॉइस पोटी शिल्लक आहे. बरोबर आहे. आता जर मी हो. नॉर्मल रिपोर्ट जर ओपन केला, म्हणजे मी टॅलीशी कंपेअर करत नाही. प्लीज म्हणजे डोंट मिसअंडरस्टँड. पण आता इथं काय होतंय का जर मी टॅलीत रिपोर्ट ओपन केला, तर तो काय दाखवेल, इन्व्हॉइसमध्ये ₹15,000 बाकी आहे. पण बीज एनालिस्टमध्ये तो काय हो. दाखवतो, तिथे येलो कलरचं एक त्याच्यावरती नोटिफिकेशन येतं आणि तिथे तो सांगतो पार्शियली पेंडिंग. हां. म्हणजे या स्वरूपाचे सुद्धा इंडिकेशन्स आहे आणि दुसरी एक सर्वात महत्त्वाची ब्युटी ही आलेली आहे या टूलची, की जेव्हा तुम्ही रिसिप्ट हां. करताय, तर तुम्ही अगेन्स्ट बिल ॲलोकेशन सुद्धा करू शकतात. म्हणजे सपोज आता एखाद्या कस्टमरला तुम्ही 4 इन्व्हॉइस रेज केले आणि त्याच्यापैकी 2चं त्यांनी तुम्हाला पेमेंट ट्रान्सफर केलेलं आहे. तर तुम्ही बीज ॲपमध्ये जेव्हा रिसिप्टची हो. एंट्री करता, त्यावेळेला कोणत्या 2 बिलासमोर तुम्ही पैसे जमा करताय, हे तुम्ही ॲलोकेट पण करू शकतात ॲपमध्ये.
अच्छा. म्हणजे जसं टॅली इकडं लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर आपण जे करतो एक्झॅक्टली. तिथे करू शकतो आपण ते. येस, येस. एक्झॅक्टली. म्हणून सांगायचा उद्देश हा आहे का आता ते टूल इतकं परफेक्ट त्यांनी केलेलं आहे का तुम्हाला शक्यतो इमिडिएटली टॅली सिस्टमवरती बसायची गरज नाही पडणार. हां. बरोबर, जी, बरोबर. जी, जी. म्हणजे बाहेर जरी राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही करता शकतो. येस, तुम्ही कुठेही जरी असाल ना बरं. आणि आणि सर्वात महत्त्वाचं हां. त्याचं ॲडव्हांटेज हा आहे का इनव्हॉइस बनवताना तुम्हाला तिथे टॅली चालू पाहिजे, इंटरनेट चालू पाहिजे अशी कुठलीही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपमधनं इनव्हॉइस बनवा. त्यांना पी-डी-एफ आयदर WhatsAppला पाठवा किंवा ईमेलला पाठवा आणि ऑफिसमध्ये जेव्हा इंटरनेट हां, आणि टॅली चालू होऊन जाईल, तो डेटा ऑटोमॅटिक हां. सिंक्रोनाइज होऊन जाईल. हां, म्हणजे जर आपण हां, हां. ते बरोबर. ती माझी शंका तुम्ही ऑटोमॅटिकच सांगितली तुम्ही ती. येस, बरोबर. एक्झॅक्टली. पण म्हणजे अजून एक जी, म्हणजे जस्ट अजून एक क्वेशन विचारतोय, बोला सर. जी. की आता ही जी बीज एनालिसिस आहे, हो. म्हणजे तसं नाही करत, पण मला समजा आता आपण ₹36 भरले, हां. ते आता माझ्या मोबाईलवर हे करू शकतो. तर अजून दुसऱ्या एका मोबाईलवर होऊ शकतं का ते? नाही सर, आता इथं कसं आहे ना, त्याच फीमध्ये नाही, नाही, हे सबस्क्रिप्शन बेस असल्यामुळे ज्या मोबाईलवरती तुम्ही ऑपरेट करताय ना सर, त्याच मोबाईलवरती ते कंटिन्यू राहील किंवा जर सपोज एकापेक्षा जास्त जर मोबाईलवरती आपल्याला ऑपरेट करायचं असेल, तर तेवढ्या मोबाईलकरता आपल्याला ते बाय करायला लागेल. सेपरेट वेगळे करावं लागेल ते. वेगवेगळं घ्यायला लागेल आपल्याला. जी, अच्छा. पण ते जी. इंटरनेट बेस चालतं ना ते? हां, इंटरनेट बेस हॅलो? आहे. पण हो, इंटरनेट बेस आहे. पण तिथे तो काय करतो, का बुवा त्या डिव्हाइसचे जे डिटेल्स आहेत ना, ते पण तुमचे तिथं तो म्हणजे हां, डिव्हाइस डिटेल म्हणण्यापेक्षा ईमेलचे डिटेल्स तो तिथं कॅप्चर करतो तुमचे. हां. नाही, ई आता समजा माझ्याकडे 2 मोबाईल आहेत स्वतःकडेच माझ्याकडे. हां. आता समजा हा एका मोबाईलवर जर चालू दोन्ही मोबाईलवर मी ते ॲप मी डाउनलोड करून घेतलं, तर हां. दोन्ही याच्यावर नाही होऊ शकणार ना ते? नाही, दोन्ही याच्यावरती नाही होणार. कारण तिथे काय होईल का एका एका मोबाईलवरती जेव्हा चालू आहे ना, तर तुम्हाला तो मेसेज येईल. जसं टॅलीमध्ये एका डिव्हाइसवरती जर आपलं टॅली चालू असेल ना, तर तो सांगतो का बुवा अमक्या-अमक्या पीसी किंवा लॅपटॉपवरती टॅली ऑलरेडी चालू आहे. तुम्ही पहिले तिथनं सरेंडर करा आणि मग दुसरीकडं ॲक्टिव्हेट करा. हां, हां. मग मला सेम तेच विचारायचं होतं. म्हणजे येस. जर बाय चान्स आता माझ्याकडे 2 मोबाईल आहे आणि जी, मी माझ्या मोबाईलची बॅटरी संपली म्हणजे आउटडोअरला असताना जी, आणि जी. मग मला तर दुसऱ्या मोबाईल माझ्याकडे तर आहे. तर मग तिथं ओपन करायचं तर करता येऊ शकतं का असं? हो, करता येऊ शकतं. मग तिथे तो तुम्हाला मेसेज देईल का बा ते ऑलरेडी त्या मोबाईलवरती लॉग इन होतं. तर तुम्हाला तिथनं हां, लॉग आउट करायला लागेल. तर तुम्ही येस म्हटलं की हां. तिथनं लॉग आउट होऊन जाईल आणि इथं ॲक्टिव्ह होऊन जाईल ते. हां, बरं. मग मला तेच सेम तसंच पाहिजे तोच मला क्वेशन होता. येस, म्हणजे आपण तसं हे करू शकतो का? हां, म्हणजे येस. ते वापरू चांगलं शकता आहे. तुम्ही, वापरू शकतात. येस. हां, ठीक आहे, ठीक आहे. आज ही चांगली माहिती मिळाली आम्हाला. थँक यू. धन्यवाद सर. जी, आमचा सर कायम प्रयत्न हाच राहतो का बुवा अशाच स्वरूपाची इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवावी. तर जेणेकरून वापर करताना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि काही-काही गोष्टी ह्या इतक्या ईझी होतात ना, कारण आता खूपसे म्हणजे आता इथे तुमच्याकडे जरी टीम असेल, बऱ्याचशा ठिकाणी आमचे ट्रेडर लोकं व्यापारी मित्र असे असतात, ज्यांची वन मॅन आर्मी असते. आता प्रत्येक वेळेला तो लॅपटॉप घेऊन जायचा, कस्टमर समोर उघडायचा, बिल बनवायचं, ते शक्य होऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी त्यांना हे एक सोल्युशन पेड ॲप आलेलं आहे का बुवा जे ते ॲप वापरून आणि इनव्हॉइस रेडी करून म्हणजे रेज करून समोरच्याला WhatsAppला शेअर करू शकतात आणि जर पाहिजे असेल तर मग ऑफिस किंवा घरी जाऊन हार्ड कॉपी काढून आणि प्रिंट काढून त्यांना पाठवू शकतात. हां, बरोबर, बरोबर. येस. म्हणजे इव्हन त्याला त्याला सॉफ्ट कॉपी देऊ शकतो किंवा आहे की नाही? येस. किंवा त्यांच्याकडे पाठवून त्याला प्रिंट काढून ते देऊ शकतो ना. तिथंही देऊ शकता. हो, तसंही त्यांच्याकडे पॉसिबल प्रिंटर आहे. हो, हो, हो. येस. इव्हन म्हणजे या मोबाईल ॲपला अशी सुद्धा हां, प्रोव्हिजन आहे का जर सपोज वायफाय प्रिंटर जर असेल ना, तर तुम्ही वायफाय प्रिंटरवरती सुद्धा प्रिंट घेऊ शकता त्या मोबाईल ॲपमधनं. हां, बरोबर. राइट, राइट, त्याची पण राइट. सोय ओके, उपलब्ध आहे ओके. सर. जी, जी, जी. हां, हां, म्हणजे ते यासाठी प्रश्न विचारतो, की जी. मग आता आपण सगळे आता कॉमर्स बिझनेस सगळेजण बिझनेसमन आहेत ना सगळे. तर हो सर. त्यांना पण हं. त्याचा उपयोग होईल बुवा, माहिती होईल हो. म्हणून मी नाही, नाही, नाही. अगदी म्हटलं बरोबर आहे तुम्ही सर. फोनवर सांगण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट सांगितलं. बरोबर सर. जेणेकरून म्हणजे ते ते हं. पण म्हणजे वापरतील बुवा असं. राइट तर सर. बऱ्याच अगदी, लोकांना अगदी. माहिती नाहीये ते. जी सर, जी सर. अगदी बरोबर. 100% सर. जी, जी, जी. चालेल सर. आय होप सो का बुवा सगळे लोकं आपल्या-आपल्या रिस्पेक्टिव्ह प्लेसेसमध्ये सेफ आहेत. दुसऱ्यांची काळजी घ्या, तर ऑटोमॅटिक आपली हं. पण काळजी घेतली जाईल सर. जी, जी.
धन्यवाद सर. थँक यू. बरोबर. एवढं सांगून मी ही चालेल. मीटिंग इथे ओके. कन्क्लूड करतो सर. धन्यवाद. थँक यू. हं? जी सर. ओके. येस ओके. सर.